रशिया किंवा फ्रान्स किंवा UK किंवा अमेरिका. त्याच्यामुळे डोनाल्ड तात्यांना माहिती आहे कसा डंक मारला आपल्याला. पहिले 25% होता, घे अजून 25%. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये RBIचे आपले हे काय आहेत, गव्हर्नर आहेत. काय नाव आहे यांचं? हां, मल्होत्रा. मल्होत्रा म्हणजे आपले मित्र नाही आहेत ना. हां, पूर्ण नाव सांगा त्यांचं. ओ मल्होत्रा इधर आ जा यार तू. हां, असं नाही आहे ना. हां, काय नाव आहे त्यांचं? श्री संजय मल्होत्रा. हां, असं नाव घ्यायचं. हां, असं फक्त मल्होत्रा म्हणजे आपल्या घराच्या बाजूला राहते ना, ये व इकडे का करताय उवा काढून, तसं नाही आहे. हां हां, काय आहेत? श्री RBIचे गव्हर्नर आहेत, खूप मोठ्या पदावरती आहेत. हां, आता रिसेंटली माहीत आहे का, हे जे आपले जस्टिस वर्मा आहेत ना, ज्यांच्या विरोधामध्ये आता चालू आहे हायकोर्टचे जज, खूप सारे गांधी सापडले त्यांच्या घरी आहे ना, जळलेल्या अवस्थेमध्ये. तर त्यांच्या विरुद्ध आता माहीत आहे का केस टाकली होती PIL. तर त्याच्यामध्ये माहीत आहे का फक्त वर्मा नाव लिहिलं होतं. तर ज्यानं लिहिलं होतं ते PIL त्याला म्हणते ही इज स्टील जस्टिस, म्हणजे तो आतापर्यंत त्यांना काढण्यात आलेलं नाही आहे, ते सध्याही जज आहेत, तर त्यांना थोडंसं रिस्पेक्टफुली म्हणा. तो म्हणते ते रिस्पेक्ट डिझर्व करत नाही. मी तुमचं ओपिनियन नाही विचारत आहे म्हणते. जर एखादा व्यक्ती इम्पिचमेंट नाही झालेली आहे, महाभियोग नाही झालेला आहे, पदच्युत नाही केलेला आहे, त्यांना तुम्ही एका नावानं बोलवू शकत नाही. त्यांना जस्टिस वर्माच म्हणावं लागेल जेव्हापर्यंत त्यांना काढून देणार नाही. ठीक आहे. याच्यानंतर कोणतेही संविधानिक पदावरती जे व्यक्ती बसलेले आहेत त्यांना आपण एकेरी नावाने बोलवायचं नाही, त्यांना विथ ड्यू रिस्पेक्ट त्यांचं नाव घ्यायचं. ठीक आहे. तर श्री संजय मल्होत्रा साहेब आहेत, हे काय आहेत? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे काय आहेत? गव्हर्नर आहेत. आणि आपली जी पतधोरण समिती आहे त्यांच्यामध्ये आता हे कसं तिमाहीला होत राहते याच्यामध्ये. तर आता हे जे दर आहेत ना, कधी कधी हे डायरेक्टली विचारतात परीक्षेमध्ये की या पतधोरणामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खालीलपैकी कोणते ॲक्शन्स घेतले, जसे की रेपो दर आहे. आपलं जेव्हा इकॉनॉमिक्स होईल त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगेन रेपो दर म्हणजे काय होते. आता शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो, रेपो दर म्हणजे ज्या बँका आहेत त्या रिझर्व्ह बँकेकडून ज्या दरामध्ये कर्ज घेतात त्याला म्हणतात रेपो दर. धोरणात्मक भूमिका कशी आहे? तटस्थ आहे. आता 3 प्रकारच्या भूमिका राहतात. एक राहते तटस्थ की बघत राहायचं, न्यूट्रल आहे ना, म्हणजे कसं आहे, सासूमध्ये आणि बायकोमध्ये झगडा झाला आहे, नवरा कोणाची साईड घेईन? कोणाची साईड घेईन? पॉपकॉर्न घेऊन बसून राहीन. ठीक आहे, सुरू हो जाओ गुरु आहे ना. नवऱ्याला तिथं ठेवतात समोर, पाहिरे तुझी बायको, पाहिल्या तुमची आई, असा करून त्यांचं सुरू राहते. काय? वर्ल्ड वॉर 3. आणि नवरा पॉपकॉर्न खात राहते तिथं. न्यूट्रल आहे ना. एखादा जर मग बायकोची साईड घेतलं तर काय होते, मग तिकडची साईड घेणार राहते. कोणी राहते माका लाडला, ठीक आहे, तर तो मायाची साईड घेते. तर काय होते, कोणती तरी एक जेव्हा साईड घेते RBI पण काय करते, जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये काय होते, खूप जास्त प्रमाणामध्ये ग्रोथ रेट कमी होऊन जाते, अर्थव्यवस्था कमकुवत होते, त्यावेळी ती काय करते, अर्थव्यवस्थेला रिवाईव्ह करण्यासाठी एक्सपान्शनरी, काय म्हणतात त्याला, एक्सपान्शनरी म्हणजे पसरणारी, म्हणजे त्याच्यामध्ये काय करते RBI पैसा झोकते. कशासाठी? कमजोर झाला आहे ना, तर कमजोर झाल्यानंतर त्याला सलाईन नाही लावत का? हे लावतात ना. लागले सगळ्यांना सलाईन? तुम्हाला लागली सर सलाईन? नाही लागली आहे? तेव्हा चांगली गोष्ट आहे. असंच हो की लागू पण नको पण सांगत आहे, पण माहीत आहे सलाईन आहे. कुठं लावतात? कुठे लावतात? पक्का? मी आतापर्यंत तिथंच लावताना पाहिलं आहे. ठीक आहे. एखाद्याची नस नाही सापडली तर मग गोष्ट वेगळी आहे ना. म्हणजे पायामध्ये लावतात असं म्हणताय मी. ठीक आहे. तर तसं सलाईन लावते मग RBI. तर सलाईनमध्ये आता ते कसं आहे, त्याच्यामध्ये सलाईनमध्ये काय, सलाईन वॉटर राहते त्याच्यामध्ये. हे सलाईनच्या माध्यमातून काय देतात? पैसा देतात. कसं? हे रेट कमी करून. आता तटस्थ आहे म्हणजे फक्त पाहत आहे, झगडा होत आहे पाहत आहे. जर खूपच जास्त लटाबुरबार झाले मग त्याच्यामध्ये जाते ते, तू तिकडे थांब, तू तिकडे थांब. ठीक आहे. आणि जर अर्थव्यवस्था खूपच जास्त चांगली चालू आहे, ठीक आहे, किंवा इन्फ्लेशन खूपच जास्त होऊन राहिलेलं आहे, तर मग काय करते त्याच्यामध्ये, मग कॉन्ट्रॅक्टरी म्हणजे काय होते की खूप जास्त जर भाववाढ होऊन राहिलेली, महागाई होऊन राहिलेली आहे, त्याला म्हणतात कॉन्ट्रॅक्टरी पॉलिसी, म्हणजे पैसा खिचून घेते त्याच्यामधून. खूप जास्त झालं तर, कमी झालं तर पैसा टाकते, म्हणजे काय, एक्सपान्शनरी आहे. आता सध्या कोणता आहे? तटस्थ आहे, न्यूट्रल आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी दर आहे. मी इकॉनॉमीच्या वेळी तुम्हाला सांगेन काय असतात तर हे. ठीक आहे. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आहे किंवा बँक दर आहे, बँक रेट, याला काय म्हणतात की बँकेकडून कर्ज घेते. कर म्हणजे काय होते याच्यामध्ये, कॅश रिझर्व्ह रेशो.
याला काय म्हणतात? कॅश रिझर्व्ह रेशो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया का बरं म्हणतात? या रेशोमुळे की ही रिझर्व्ह करून ठेवते. काय रिझर्व्ह करून ठेवते? कॅश रिझर्व्ह करून ठेवते. MPSCमध्ये सरळ प्रश्न आला होता की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया का बरं म्हणतात? का बरं म्हणतात? कारण ती कॅश रिझर्व्ह करून ठेवते, आपल्याकडे जमा करून ठेवते, म्हणून तिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतात. त्याच्यानंतर आहे बघा आपल्या FY26 म्हणजे काय आहे? फिनान्शियल इयर, आर्थिक वर्ष 2026साठी आपली जी GDP आहे त्या GDPचा ग्रोथ किती होणार त्याचा अंदाज दिलेला आहे. किती? 6.5%. याचा अर्थ काय होतो की मागच्या वर्षी जर 100 रेट असेल तर या वर्षी तो किती होईल? 106.5% असं होईल सांगत आहे. इतक्याने वाढेल असं सांगत आहे. झालं आहे का? चल माहिती चालू आहे. CPI म्हणजे आहे कॉन्झ्युमर प्राईस इंडेक्स, म्हणजे महागाईचा दर आहे. याच्यामध्ये किती दाखवलेलं आहे? 3.1% दाखवलेलं आहे. सध्या तुम्हाला ह्या आकड्याशी मतलब आहे. हे जे कॉन्सेप्ट आहे जेव्हा आपण क्लास घेऊ तेव्हा तुम्हाला मी डिटेलमध्ये त्याच्यामध्ये सांगेन. ओके. संजय मल्होत्रा आपले गव्हर्नर आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा रशियाचा INF करारातून अधिकृत अंतत्याग. आता हे जी INF टॅग म्हणजे काय आहे? इंटरमिजिएट रेंज न्यूक्लिअर फोर्सेस ट्रिटी. आता याच्यामध्ये मिखेल गोर्बाचेव आहेत आणि रोनाल्ड रेगन हे काय आहेत? दोनही अमेरिका आणि रशिया यांचे दोघांचेही सर्वोच्च नेते होते. त्यांनी कधी साईन केली होती? 1987 मध्ये ही ट्रिटी साईन केली होती. कशासाठी साईन केली होती? याच्यामध्ये 500 ते 5500 किलोमीटर अंतराच्या जमिनीवरून प्रक्षेपित होणाऱ्या अण्वस्त्र व पारंपरिक क्षेपणास्त्रांचा संपूर्ण नाश, म्हणजे ज्या मिसाईल्स आहेत ना, काय आहेत? मिसाईल्स आहेत. तर दोघांनी मिळून ठरवलं की तुम्ही पण आपल्या नष्ट करा, आम्ही पण आपल्या नष्ट करतो. त्याच्यासाठी हा करार करण्यात आला होता. कारण सर्वात जास्त मिसाईल्स किंवा अण्वस्त्र जगामध्ये कोणाकडे आहेत? एक अमेरिकेकडे आणि दुसरं रशियाकडे. रशियाकडे तर बहुतच जास्त आहेत, म्हणजे रेडीच आहे असा, कोणाला मारू न कोणाला नाही म्हणून तयार करून ठेवलेले आहेत. तर यांनी म्हटलं की ठीक आहे, एवढ्या रेंजवाले आपण काय करू की युरोपमध्ये अण्वस्त्राचा युद्धाचा धोका कमी करणे. कारण सर्वात झगडालू लोक कुठले आहेत? भारतातले नाही आहेत. ह्या आपल्या इकडच्या सासासुना काहीच नाही त्याच्यासमोर. ह्या एकमेकाला शिवा देतील, एक करतील एकमेकाची ना, मग सायंकाळी अजून म्हणतील सासूबाई का करून राहिल्या. युरोपवाले तसे नाही आहेत. 2-4 शब्द बोलतात आणि सरळ मिसाईल टाकून देतात. सरळ मिसाईल टाकतात. हे जेवढे युद्ध झाले हे कोण केले आहेत? भारतातल्या लोकांनी केले आहेत का? जागतिक युद्ध पहिलं आहे, वर्ल्ड वॉर 2 आहे, कोणी केलं आहे? कोणामुळे झालं आहे? हे याच्यामुळे, युरोपातल्या लोकांमुळे. आपल्या इकडचे लोक झगडतात, सायंकाळी पुन्हा बोलतात, चला जाऊन खर्रा खातात आणि उगी मुगे राहतात. युरोपचे लोक खर्रा नाही खात, ते काय करतात? मिसाईल सोडतात, सरळ मारून टाकतात. तर हे युरोपमध्ये माहिती आहे का, पुन्हा न्यूक्लिअर वेपन चाललं नाही पाहिजे त्याच्यासाठी म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. आता एवढं युद्ध होऊन राहिलं युक्रेनवरती, पुतीन बाबानं सोडलं का? अण्वस्त्र सोडलं का? नाही सोडलं. वाट पाहून राहिले ते लोक. हा असा युरोपमध्ये व्हायला नको. कारण तिकडचे लोक कसे आहेत, थोडीशी आग लागली की बस फू फू करून त्याच्या पूर्ण धुवा उडवून टाकतात ते लोक. त्याच्यामुळे ह्या दोन देशांमध्ये काय झालं होतं? हा करार झाला होता. याच्यामध्ये कोणाकोणामध्ये? अमेरिका आणि त्यावेळी रशियाला म्हणायचे USSR, म्हणजे काय आहे? युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक. ठीक आहे, जेवढे ज्या देश होते तिकडचे त्यांना काय म्हणायचे? सोव्हिएत युनियन म्हणायचे त्यांना. ठीक आहे, बघा अमेरिकेकडे 846 होते, सोव्हिएत संघाकडे 1846, जवळपास 1000 जास्त होते. तर एकूण एवढे क्षेपणास्त्र नष्ट झाले, किती? 2000च्या जवळपास. आता अमेरिकेनं काय केलं? अमेरिकेनं माहिती आहे का 2019मध्येच ही ट्रिटीमधून बाहेर निघून गेली. अमेरिकेनं काय केलं? 2019मध्ये त्या ट्रिटीमधून चालली गेली. म्हणून आता रशिया म्हणते की मी एकटाच राहून का करू, म्हणून त्यानं पण काय केलं? ते रद्द करून टाकले त्याच्यामध्ये. ठीक आहे, एक तुम्हाला मला खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, राणी दुर्गावतीला नंतर बघू आपण. राणी दुर्गावती माहिती आहे तुम्हाला कोण आहेत? बघून टाकू आता.
आपले जे नमू आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, मॉर्निंग कन्सल्ट आहे जुलैमध्ये त्यांनी काय काढलेलं आहे की जगातील सर्वात लोकप्रिय लोकशाही नेते कोणते, लोकशाही नेते, त्याच्यामध्ये कोण आहेत आपले नरेंद्रभाई मोदी आहेत. त्याच्यानंतर ली जे मूंग यांनी काय केली होती, मूग डाळ वाटून वडे केले होते म्हणून यांना काय म्हणतात, ली जे मूंग आहे ना. हां, मूंग कुठले आहेत हे, दक्षिण कोरियाचे आहेत हे. ठीक आहे, आपल्यासारखे जसे चापट बनवतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हावी, याचं नाव लिहिलेलं आहे झेवियर, पण त्याला माहीत आहे का कसं वाचायचं, याला वाचताना असं वाचायचं, नाव लिहिताना हे लोक असे लिहितात. ठीक आहे, पण या जेचं उच्चारण असं होतं. हां, हावी आहे. ठीक आहे, तिकडे जेचं उच्चारण होत नाही. ठीक आहे, तर काय म्हणायचं त्याला, हाविये मिलेई. कुठले आहेत, अर्जेंटिनाच्या 57% यांना भेटलेला आहे. हा व्यक्ती जेव्हा आपला प्रचार करायला गेला होता तर कसा प्रचार करतात, ते झाडं कापाची ते मशीन राहते ना, माहिती आहे तुम्हाला, ते घेऊन हा प्रचार करायचा की मी असा करून टाकीन तसा करून टाकीन. म्हणजे डोनाल्ड तात्याचा थोडासा समोरच्या वर्जन आहे हा, स्टेरॉइडवाला आहे ना. हां, त्याच्यानंतर आहे मार्क कार्नी आहे कॅनडाचा 56% आहे. अँथनी अल्बानीज आहेत ऑस्ट्रेलियाचे. आपल्याला पहिले दोनही माहीत राहिले तरी होते. ठीक आहे, मुंगवळा आणि हे दालवडा. ठीक आहे, मोदी म्हणजे आपले कोणते, ढेपला फाफडा आणि मुंगवळा. तिकडे बनवतात ते मुंगवळा बनवतात, गुजरातचा बहुत फेमस आहे त्याच्यामध्ये दालवडा म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर आहेत आपल्या उमा कांजीलाल आहेत, इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय झालेले आहेत, 40 वर्ष लागले. इग्नू म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, मुक्त विद्यापीठ ज्याला म्हणतात. ज्या लोकांना कसं आहे डेली कॉलेज करायला जमत नाही आहे ना, तर त्यांच्यासाठी ही ओपन, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणतं आहे मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण, नाशिकवाला जे यशवंतराव चव्हाण आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काही कॉलेज करायची आवश्यकता नाही आहे. फक्त काय आहे, प्रॅक्टिकल करावे लागतात आणि त्यांचे जे असाइनमेंट वगैरे असतात ना, ते असाइनमेंट जाऊन तुम्हाला सबमिट करावे लागतात. इग्नूच्या परीक्षा आपल्या हे जे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे ना तिथे होतात. इथे सेंटर दिलेलं आहे. इग्नूचं मटेरियल बहुत बढिया राहते. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, त्यांचे लोक इथे येऊन परीक्षा वगैरे देतात, त्यांच्यासाठी आहे ते ओपन युनिव्हर्सिटी आहे. पण त्याची डिग्री ग्राह्य धरली जाते. याच्यामध्ये फक्त जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत ना, ते प्रोफेशनल कोर्सेस त्याच्यामध्ये डिस्टन्स लर्निंग, डिस्टन्स म्हणजे कसं आहे मुक्त विद्यापीठ तसं नाही करू शकत. जसं की लॉ आहे, त्याच्यासाठी कसं आहे रेग्युलरच करावं लागतं, कारण त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल. इंजिनिअरिंग झालं किंवा मेडिकल डॉक्टर आहे, ते कोणी डॉक्टर माहीत आहे का ओपन युनिव्हर्सिटीमधून होऊ शकत नाही. का बरं, कारण त्यांना कसं आहे प्रॅक्टिकल ज्ञान असणं आवश्यक आहे. घरी बसून ते ऑपरेशन नाही करू शकत त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला बघा याच्यामध्ये बघा, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव. आता काय झालेलं आहे, लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत, कोण आहेत लोकसभेचे अध्यक्ष, ओम बिर्ला यांनी काय केलेले आहे, आता एक जजेस इन्क्वायरी ॲक्ट आहे 1968चं. ठीक आहे, न्यायाधीश चौकशी अधिनियम 1968. त्याच्यानुसार कसं आहे की एखाद्या हायकोर्टच्या जजला जेव्हा काय करायचं असतं, पदच्युत करायचं असतं. पदच्युत म्हणजे काय आहे, त्यांना डिसमिस करायचं आहे. आता हे जे न्यायमूर्ती वर्मा जे आहेत यांच्या घरी सापडली खूप मोठी कॅश. मग आता तुम्ही आहात जज आहे ना, तर तुमच्याकडे एवढी मोठी रक्कम कशी आहे, काय अंडरवर्ल्डचे डॉन तर आहे नाही ना, ते कोणते भाई तर आहे नाही, तर मग एवढी मोठी कॅश कुठून आली. तर त्याच्यासाठी काय केलं, मग आपले याच्या आधीचे गवई साहेबांच्या आधीचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, सरन्यायाधीश कोण होते, संजीव खन्ना. त्यांनी काय केलं माहिती आहे का, एक समिती स्थापन केली आणि त्या समितीचा जो अहवाल आला त्याच्यानुसार काय झालेलं आहे, न्यायमूर्ती वर्मा जे आहेत त्यांना आताही न्यायमूर्तीच म्हणावं लागतं, कारण त्यांना अजूनपर्यंत काढलेलं नाही आहे. तर त्यांच्या विरुद्ध जे दोष होते ते दोष झाले सिद्ध. मग त्यांनी काय केलं, आता राष्ट्रपतींना म्हटलं की तुम्ही यांना काढायची प्रोसेस सुरू करा. आता यांची काढायची जी प्रोसेस आहे ती आहे आर्टिकल 124मध्ये, कलम 124मध्ये आहे. आणि त्याची जी प्रोसिजर आहे ती आहे न्यायाधीश चौकशी अधिनियम 1968मध्ये. तर त्याच्यामध्ये कसं आहे की जसं आता लोकसभेमध्ये जे त्यांना काढायचं आहे, तर लोकसभेमध्ये कमीत कमी 100 सांसद जे आहेत ना त्यांना स्पीकरला सांगावं लागते की यांना काढायची प्रोसेस सुरू करा. राज्यसभेमध्ये जर सांगायचं असेल तर तिथे किती 50 मेंबर ऑफ पार्लिमेंट लागतात. 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 50
तर आता लोकसभेमध्ये काय केलेलं आहे, 100पेक्षा जास्त MP केले. ओम बिर्लाला म्हटलं की यांच्याविरुद्ध करप्शनचे चार्जेस आहेत, यांना काढायची प्रोसेस सुरू करा. त्यांनी सुरू केली. तर त्या जजेस इन्क्वायरी ॲक्टमध्ये कसं आहे की जेव्हा ते प्रोसेस सुरू करतात तर आता त्यांना काय करावं लागते, एक 3 सदस्यीय समिती नेमावं लागते. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचे जज असतात किंवा चीफ जस्टिस असतात, हायकोर्टचे चीफ जस्टिस असतात आणि एक त्याच्यामध्ये ज्युरिस्ट असतात. ज्युरिस्ट म्हणजे त्यांना काय म्हणतात, विधितज्ञ, ज्यांना कायद्याचं चांगलं ज्ञान आहे. अशी 3 सदस्यीय समिती नेमतात आणि ही सदस्य समिती काय आहे, प्रूव्ड मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी हे 2 चार्जेस आहेत. प्रूव्ड मिसबिहेवियर म्हणजे काय आहे की त्यांनी कोणती तरी चूक केलेली आहे किंवा इनकॅपॅसिटी. इनकॅपॅसिटी म्हणजे कसं आहे की ते समर्थ नाहीत आपलं पण त्यांना जे कार्य दिलेलं आहे ते कार्य करायसाठी ते असमर्थ आहेत. त्यासाठी 2 गोष्टी आहेत, एक आहे फिजिकल इनकॅपॅसिटी आणि एक आहे मेंटल इनकॅपॅसिटी. फिजिकल इनकॅपॅसिटी म्हणजे कसं आहे की एखादा व्यक्ती बिमार पडलेला आहे किंवा त्याला काहीतरी लकवा मारून गेला, आता त्यांना बरोबर चालता येत नाही, असं हात करून ठेवलेलं आहे, बोलता येत नाही, कसं जाणार ते. किंवा मग काय झालं, मानसिकरित्या ते अनस्टेबल झाले है ना, त्या 2 केसेसमध्ये राहतात. तर आता हे चेक करतील. तर आता 3 सदस्यीय समिती नेमलेली आहे कोणी, ओम बिर्ला यांनी. तर आता याच्यामध्ये आता बघा यांच्यामध्ये कोण कोण नेमणूक झाले आहेत, कोण झाले आहेत. जस्टिस अरविंद कुमार आहेत, सुप्रीम कोर्टचे जज आहेत. जस्टिस MM श्रीवास्तव आहेत, कुठले, चीफ जस्टिस ऑफ मद्रास हायकोर्ट. आणि BV आचार्य आहेत, हे सिनियर ॲडव्होकेट, कुठले, कर्नाटक हायकोर्टमधले. कोण आहेत, BV आचार्य. या 3 सदस्यीय समिती आता काय करतील, जस्टिस वर्मा किंवा न्यायमूर्ती वर्मा जे आहेत ना त्यांच्या विरोधात जे आरोप लावले आहेत, कारण इन हाऊस कमिटी तर दिलेलं नाही पण त्या कमिटीच्या आधारावरती त्यांना काढू शकत नाही. आता ही दुसरी कमिटी निर्माण केलेली आहे. आता हे लोक काय करतील, त्यांच्या विरोधामध्ये जे आरोप आहेत ना ते चेक करतील. आता हे काय करतील, मग आपला अहवाल देतील. कुणाला देतील, लोकसभेला देतील. मग लोकसभा काय करेल, स्पेशल मेजॉरिटीनी तो रिझोल्यूशन पास करेल. मग कुठे जाईल, राज्यसभेमध्ये. राज्यसभेमध्ये त्याला काय करतील, स्पेशल मेजॉरिटीने पास करतील. त्याच्यानंतर तो कुठे जाईल, राष्ट्रपतींकडे. मग राष्ट्रपती त्यांना काढण्याचा आदेश देतील. पण आता प्रॉब्लेम काय होऊन राहिला माहिती आहे का, ही सर्व प्रोसेस होत असताना CGI जे खन्ना आहेत त्यांनी ऑलरेडी म्हटलं होतं की तुम्ही रिझाईन करा. वर्मा साहेबांनी म्हटलं मी रिझाईन करत नाही. वर्मा साहेबांनी काय म्हटलं, मी रिझाईन करत नाही. मग आता त्यांनी जर बघितलं आता ठीक आहे, कारण त्यांना कसं आहे, जर पदच्युत केलं म्हणजे काय आहे, इम्पिचमेंट हा जो महाभियोग प्रोसेस आहे हे जर कंप्लीट केली तर त्यांच्या नावामागे मग रिटायर्ड जस्टिस लागणार नाही, न्यायमूर्ती लागणार नाही. त्यांना पोस्ट रिटायरमेंट जे बेनिफिट आहेत कोणते आहेत, की जे हायकोर्टचे जजेस असतात किंवा सुप्रीम कोर्टचे जजेस असतात ना त्यांना राहायसाठी घर, एखादा क्लर्क, पेन्शन, मेडिकल बेनिफिट हे सर्व भेटतात. त्यांना जर ही प्रोसेस जर झाली ना तर त्यांना हे सर्व बेनिफिट भेटणार नाही. पण त्यांनी जसं आता लोकसभेमध्ये जर अहवाल पास केला आणि हे केल्याबरोबर यांनी काय केलं, रिझाईन करून टाकलं राष्ट्रपतीला लिहून. मग आता काय होईल, आता त्यांना रिटायरमेंटचे सर्व बेनिफिटही भेटतील, त्यांना घरही भेटेल, त्यांना एक क्लर्कही भेटेल, सर्व भेटतील. तर आता नैतिकता इथे येते की जेव्हा यांच्या विरोधामध्ये समितीनं सांगितलं की हे काय आहेत, भ्रष्ट आहेत. आता जे हायकोर्टचे जजेस राहतात ना त्यांना त्यांचा जो पगार आहे ते कोण देतात, राज्य देतात. ज्या राज्यामध्ये जातात ना तिथे राज्य देतात. पण पेन्शन कोण देते, केंद्र सरकार. कारण कसं आहे, मग कोणत्या राज्याला 2 वर्ष जर महाराष्ट्रामध्ये राहिले, 3 वर्ष गुजरातमध्ये राहिले, 1 वर्ष राजस्थानमध्ये राहिले, तर शेवटच्या वेळी राजस्थानमध्ये राहिले तर राजस्थानवाले म्हणतील ना आमच्याकडे ते 1च वर्ष राहिले, आम्ही काय पेन्शन देऊ. म्हणून मग केंद्र सरकार देते. मग आता प्रश्न हा आहे की मग अशा भ्रष्ट व्यक्तीला आपण का बरं पैसे द्यावा. प्रूफ तर झाला आहे ना, प्रूफ झाला आहे. तर आता आपण आपल्या क्लासमध्ये काय करतो माहिती आहे का, आपले जे सरन्यायाधीश आहेत ना त्यांना एक पत्र लिहित आहोत आपण. पॉलिटीचा क्लास घेता ना UPSCमध्ये, तिथे एक धडा आहे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, जनहित याचिका ज्याला म्हणतात. तर आपण आता पत्र लिहित आहोत कोणाला, सरन्यायाधीश CGI गवईला, की हा जो इश्यू आहे सर, हा इश्यू आलेला आहे
आणि आर्टिकल 32च्या माध्यमातून तुम्ही आमचं जे पत्र येऊन राहिलं आहे तुम्हाला त्याला जनहित याचिकामध्ये कन्वर्ट करा आणि एक तर तुम्ही तरी नियम बनवा की एकदा जर प्रोसेस सुरू झाली तर त्या जजेसला रिझाईन करता येणार नाही. त्यांना जर रिझाईन करायचं आहे तर पहिलेच करा. एकदा प्रोसेस सुरू झाली, कारण एवढा पैसा द्यावा लागतो ना, आपले पैसे जातात. एक लोकसभेचं सेशन घ्यायसाठी 30 ते 40 हजार रुपये लागतात. एक सेशन एका दिवसाचं. का तुम्हाला काय वाटतं हे लोक का जाऊन तिथं रस्त्यावरचे घोगऱ्यांचे चणे खातात का? तरी पोहा चांदीच्या थाळीमध्ये पाहिजे याला खासाठी. इलेक्ट्रिसिटी बिल द्यावं लागतं, पाण्याचं बिल द्यावं लागतं, जेवणाचं बिल द्यावं लागतं. तेवढी मोठी लोकसभा चालवायसाठी किती बिल येते एका दिवसाचं? लोकायले म्हणतात जास्त जाळू नका म्हणून. किती सिलेंडर लागले आहेत तिकडे? आपला पैसा जातो ना त्याच्यामध्ये. मग एवढा सगळा आपला पैसा गेला, सगळं गेला आणि हे आता रिझाईन करतात. मग सगळी प्रोसेसच गेली. म्हणून आपण लिहित आहोत. आता तुम्हाला जे लिहिलेलं राहील की नाही दाखवीन तुम्हाला मी की पब्लिक इन्व्हेस्टिगेशन लिहितात कशी. थेरी पण आहे आपल्याकडे आणि प्रॅक्टिकल पण आहे. एखाद्या तो 10वी 12वीचा एक पोरगा आहे, त्याच्या हातानं लिहित आहोत आणि सरन्यायाधीशांना पाठवतो की तुम्ही हा जो पत्र आहे याला काय करा, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनमध्ये करा आणि एक तर तुम्ही तरी नियम बनवा, नाही तर पार्लमेंटला तरी सांगा म्हणून. कारण हे बरोबर नाही आहे ना. जेव्हा त्यांच्या विरोधात आरोप झालेले आहेत, एखादा जर भ्रष्ट जर नेता राहिला त्याला लढू देतात का नाही लढू देत? मग यांना का बरं पेमेंट द्यायचा? आपल्या GST आपण पे करतो ना, तर अशा भ्रष्ट व्यक्तीला आपण का बरं पेन्शन देत राहायची? का बरं त्यांना पूर्ण बेनिफिट भेटत राहतील? हा प्रश्न पडलेला आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सध्या आपल्यासाठी कोणतं महत्त्वाचं आहे? ही जी 3 सदस्यीय समिती आहे, पहिली हे कोणी स्थापन केलेली आहे? लोकसभेचे अध्यक्ष कोण? ओम बिर्ला. किती सदस्य त्याच्यामध्ये? 3 सदस्य आहेत. सुप्रीम कोर्टचे जज आहेत अरविंद कुमार. मध्य प्रदेश हायकोर्टचे चीफ जस्टिस म्हणजे मुख्य न्यायाधीश आहेत, कोण आहेत? MM श्रीवास्तवा. आणि सिनियर ॲडव्होकेट म्हणजे वरिष्ठ वकील आहेत, कुठले? कर्नाटका हायकोर्टचे BV आचार्य. तुम्हाला दिसून येत आहे ना? दिसून येतं. थोडीशी इमेज फाटली तिथे, याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे. याच्यामध्ये अधिकार काय आहेत? पुरावे गोळा करणे, साक्षीदारांची उलट तपासणी, अहवाल सादर करणे. जवळपास नोव्हेंबर 2025मध्ये अहवाल सादर होईल लोकसभेमध्ये आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती होतील. तर काय महाभियोगाची प्रक्रिया किती आहे? अनुच्छेद 124(4) मध्ये आहे आणि न्यायाधीश चौकशी अधिनियम आहे 1968 आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आधी आता लोकसभेपासून सुरू झाला म्हणून आता हे लोकसभेला पाठवतील. राज्यसभेपासून सुरू झालं असतं तर राज्यसभेला पाठवलं असतं. तर आता लोकसभेमध्ये प्रस्ताव मंजूर, राज्यसभेमध्ये दोन्ही हाताने विशेष बहुमताने पास झालं की मग राष्ट्रपतींकडे जातो याच्यामध्ये. ठीक आहे. तर आता हे आपले आहेत जस्टिस वर्मा आहेत, यांना महात्मा गांधी खूप आवडतात. त्याने आपल्या घरी भरून ठेवले होते महात्मा गांधी. ठीक आहे. बघा, राजीनामा देणाऱ्या न्यायाधीश त्यांना सेवानिवृत्तीप्रमाणे सर्व लाभ मिळतात. पण जो व्यक्ती बघा, आता हे याच्या आधी न्यायमूर्ती सौमित्र सेन आहेत, त्यांच्या विरोधामध्ये असाच खटला सुरू झाला होता 2011 मध्ये. त्यांनी काय केलं माहिती आहे का? राज्यसभामध्ये जेव्हा पास झाला की नाही बहुमताने, रिझाईन करून टाकले. आता मस्त खात बसल्यात पेन्शन. आणि जेव्हा रिझाईन करतात तेव्हा त्यांच्या नावाच्या मागे न्यायमूर्ती लागते. त्याला जर काढून टाकलं ना तर न्यायमूर्ती नाही लागत. का करायला त्याला न्यायमूर्ती म्हणू आपण? न्यायाची जेव्हा आपण मूर्ती म्हणतो तर काय असते की ते सगळ्यांना न्याय देते. यांनी कोणाला न्याय दिलं? स्वतःला न्याय दिलं. करप्शन चार्जेसमध्ये होते ते 2-3 लाख रुपये जे काय कोर्टामध्ये आले होते ना, त्यांनी मिसअप्रोप्रिएट केलं होतं सौमित्र सेन यांनी. तर आता जेव्हा हे महाभियोगाची प्रोसेस सुरू होईल की नाही, तर यांना बोलवतील जस्टिस वर्माला. कुठे? पार्लिमेंटमध्ये. कशासाठी माहीत आहे का? की तुम्हाला मोका देतात आहे की जा आणि तुमची सफाई द्या, तुम्हाला काय म्हणायचं आहे. हे राहतात लॉयर लोक, अशा भाषेमध्ये बोलतात की कोणाला समजून येत नाही. सौमित्र सेन 1 तास बोलत राहिले, पाणी घेऊ येतं, सगळेजण असे बसले होते. असे आव्हान होते की त्याला बहुत समजत आहे. लालूला काय समजून येणार आहे? लालू माहिती आहे ना? लालू नाही माहिती? राबडी देवी नाही माहिती? शरद पवार माहिती आहेत? रामविलास पासवान, रामदास आठवले किंवा उत्तर प्रदेश किंवा बिहारचे जे नेते आहेत, यांना काय समजून येईल? जी शुद्ध हिंदीमध्ये बोललो तरी त्यांना समजून येत नाही. हे एवढी मोठी इंग्लिश समजते हे जज लोकांची. जज लोकांना कधी कधी समजून येत नाही. ठीक आहे. आता सर्व निवृत्ती लाभ रद्द होतात. कोणते? पेन्शन, ग्रॅच्युटी, कौटुंबिक लाभ मिळत नाही.
सार्वजनिक बदनामी होते, न्यायिक क्षेत्रात विश्वासहानी होते. रिझाईन केलं तर सगळं वाचून राहते. म्हणून हा रिझाईन करायचा मौका नाही भेटला पाहिजे, म्हणून आपण लिहित आहोत आता सरन्यायाधीशांना की असं करू नका देऊ. एवढा मोठा पब्लिकचा पैसा चाललेला आहे याच्यामध्ये, आहे ना. करू द्यायला पाहिजे का असं? रिझाईन करू द्यायला पाहिजे का? नाही करू द्यायला पाहिजे त्यांना. ठीक आहे. बघा, राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक आहे, त्याला काय म्हटलेलं आहे? श्रेष्ठ म्हटलेलं आहे. कुणी केलेलं आहे याच्यामध्ये? हे केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था. कारण आता कसं होऊन राहिलेलं आहे, बनावट औषधं येऊन राहिलेल्या आहेत. औषधं कशा होऊन राहिल्या? कारण कसं आहे, औषधांसाठीचे जे नियंत्रण आहे ते खूप स्ट्रिक्ट राहायला पाहिजे. कारण सरळ आपण त्याचं सेवन करतो, त्याची प्रॉपर तपासणी झाली आहे का, आहे ना. कोण करते हे? CDSCO, केंद्रीय औषध मानक नियंत्रण. त्याच्यामध्ये थोडंसं इकडं तिकडं झालं तर सरळ लोकांची हे होतात. तर काय दिलेलं आहे याच्यामध्ये? श्रेष्ठ म्हणून नावाची याच्यामध्ये कोणी केलेलं आहे? केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी हे सुरू केलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये काय आहे? उच्च शिक्षण आयोग भारत. काय आहे? हाय एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया. आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये भारतामध्ये जर बघितलं तर वेगळ्या वेगळ्या संस्था आहेत ज्या काय करतात. तुम्ही खूपदा ऐकलं असेल बघा की NAC A+ म्हणून दिलेलं राहते बघा, ग्रेडिंग दिलेलं राहते, आहे ना. ते ग्रेडिंग कशावरून देतात? आहे ना. तुम्ही कॉलेजमध्ये असाल ना, एखाद्या कोणत्या तरी कॉलेजमध्ये असाल तुम्ही, कोणत्या कॉलेजमध्ये असाल तुम्ही? हां हां, कोणतं कॉलेज आहे? दीक्षाभूमी गोंदिया जिल्ह्यामध्ये कुठं आहे एक्झॅक्टली? देवरीमध्ये. हां, त्याचं कोणतं ग्रेडिंग दिलेलं आहे मग माहिती आहे का तुम्हाला? हे लोक जेव्हा आपलं ॲडव्हर्टाइजमेंट करतात की नाही तेव्हा ते ग्रेडिंग टाकतात त्याच्यामध्ये, है ना. जसं आता हावाला दीक्षाभूमीवाला कॉलेज आहे, A+ ग्रेड आहे त्याला. A++ झाला आहे का? A++ म्हणतात मॅडम, सांगा. म्हणजे काय शो करते हा? की हा कॉलेज कसा असेल? खूप चांगला असेल. तर खूप चांगला म्हणजे कसं आहे की त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, पायाभूत सुविधा चांगल्या आहेत, बाथरूम चांगले आहेत, वर्ग चांगलेले आहेत, डिजिटल झालेले आहेत. पहिलं झालं. दुसरं काय आहे त्याच्यामध्ये की जे शिक्षक वृंद आहेत ते शिक्षक वृंद चांगले आहेत. त्याच्यामध्ये त्यांचा क्रायटेरिया राहते की तुमच्या कॉलेजमध्ये किती लोक आहेत जे PhD केलेले आहेत, किती लोक आहेत ज्यांनी मास्टर्सची डिग्री दिलेली आहे, याच्यावरून ते ठरवतात. किती लोकांचे रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत, याच्यावरून ते ठरवतात की शिक्षक वृंद कसे आहेत. तिसरं म्हणजे तुमच्या कॉलेजमधल्या मुलांचं प्लेसमेंट किती झालेलं आहे, मागच्या 5 वर्षामध्ये तुमच्या कॉलेजमधून टॉपमध्ये किती मुलं आलेले आहेत, याच्यावरून ते काय करतात? त्या कॉलेजला रेटिंग देतात. कॉलेजमध्ये फंडिंग येते रिसर्चसाठी वगैरे, मुलांसाठी वगैरे. कोण देते? UGC, विद्यापीठ अनुदान. स्कॉलरशिप भेटते, राजीव गांधी स्कॉलरशिप भेटते PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना. दर 3 महिन्याला 50,000 रुपये भेटतात SC कॅन्डिडेटला. DU मध्ये माझा मित्र होता, त्याला दर 3 महिन्याला 50,000 रुपये भेटायचे. राहायसाठी हॉस्टेल आहे, त्यांना ग्रँट मिळते. कोण देते हे? विद्यापीठ अनुदान आयोग देते. कॉलेजमध्ये जे फंड येतात ना, तुम्हाला तर अर्धे माहिती नसतील कोणते फंड येतात. माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती आहे. शिक्षणासाठी येते, स्पोर्ट्ससाठी येते. सगळे कोण खातात? हे कॉलेजवालेच खाऊन टाकतात पूर्ण. तुमच्यापर्यंत येतच नाही. नाही तर तुम्हाला माहीत आहे का, क्रिकेटसाठी सेपरेट फंड येतो, बॅडमिंटनसाठी सेपरेट येतो. त्याचे सामानं घ्यायला पाहिजे. तो फुटबॉल असा आहे, त्या फुटबॉलला मारला का आपल्या पायाला इजा होते कॉलेजमध्ये जे फुटबॉल भेटतात, कारण कोणी जात नाही ना, बघत नाही. सेपरेट फंडिंग येते UGC कडून. कल्चरल प्रोग्रामसाठी सेपरेट फंडिंग येते, गॅदरिंग करायसाठी. तुमच्यापर्यंत किती येते? कोण करते हे काम? UGC. ते जे नॉर्मल कॉलेज आहेत त्यांना काय देते? अनुदान देते, विद्यापीठ अनुदान आयोग, है ना. संस्थावाले आणि प्रिन्सिपलपर्यंतच राहते ते. त्याच्यानंतर आहे AICTE, अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद मुंबई, AICTE. जसं इंजिनिअरिंगवाले आहेत त्यांना कोण कंट्रोल करत आहे? AICTE. ठीक आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद आहे, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन. तर ह्या 3 संस्था सध्या काय आहेत? आता शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आता या तिघांनाही एकत्र करून काय बनवलेलं आहे? हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया, की उच्च शिक्षण आयोग भारत.
कारण कसं आहे, वेगळे वेगळे जर राहिले तर कंट्रोल करायला जरा मुश्किल जाते. एकाच्याच कंट्रोलमध्ये जर सर्व राहिले तर कंट्रोल कसं होते, बढिया होते. म्हणून हे केलेलं आहे ना. वेगळं वेगळं जर कंट्रोलिंग राहिलं तर कसं आहे, म्हणजे कसं आहे बघा, आता या बिल्डिंगचं ठीक आहे, मी म्हटलं फर्स्ट फ्लोअरची बटन इथं आहे, सेकंड फ्लोअरची बटन दुसऱ्या फ्लोअरवरती आहे, थर्ड फ्लोअरची बटन तिसऱ्या फ्लोअरवरती आहे, तर प्रत्येक फ्लोअरवरती जाऊन करावं लागेल. पण मी जर एकच बॉक्स बनवला आणि त्या एकाच बॉक्समध्ये 4ही बटना ठेवून दिल्या तर कंट्रोलिंग कुठून चांगलं होईल, इथून चांगलं होईल. तर म्हणून यांनी काय केलेलं आहे, या तिन्ही संस्थांना एकत्र करून टाकलं आणि ही एक संस्था बनवली, कोणती, हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया. आणि या एका बॉक्समध्ये त्यांनी 4 अजून संस्था त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये 4 हे केलेले आहेत. ठीक आहे, कोणतं आहे, नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल एकाच ह्याच्यामध्ये आहे. काय आहे, राष्ट्रीय उच्च शिक्षण नियामक परिषद. काय आहे, एक संध मान्यता व देखरेख संस्था. कारण कसं आहे, भारतीय शाळांमध्ये ज्यांना अनुदान भेटतं, हे जे शाळाला आपण ग्रँटवाली आलेले म्हणतो, काय आहे तिथे ग्रँटवाल्याने नाही, हे विद्यापीठ अनुदानाकडून. कारण ती संस्था राहते कोणाची, प्रायव्हेटवाली. पगार कोण देते, सरकार. तर ते ग्रँटवर आणण्यासाठी त्यांना काय करावं लागतं, रिझल्ट द्यावं लागतं. म्हणून ते पोरायला मस्त काप्या करा, हे करा, ते करा. त्याला मतलब नाही पोरायला शिक्षण भेटत आहे का नाही भेटत, त्याला मतलब काय आहे, अरे बाबा त्या ग्रँटवर आणण्यासाठी एक तर त्यानं माहीत आहे का पहिले काय केलं, शिक्षक लोकांना त्या तो काय ज्याची संस्था आहे ना, संस्थेचा मला त्याला पहिले 10 लाख रुपये दिले. आता तर मी पहिलीची गोष्ट सांगतो, 15-20 लाख, आता तर 60 लाखापर्यंत गेला आहे. पहिले त्याला 50 लाख रुपये देतात हे लोक. असे 4-5 लोक भेटले तरी किती 2-4 करोड भेटतात त्याला. मग हा त्याला माहीत आहे का 10,000 रुपये महिन्याचे देते. त्याच पैशातून तेच पैसे बँकेमध्ये ठेवते आणि त्याच्यावरती जो इंटरेस्ट भेटते ना, त्याच्यामधूनच पगार यायला देते 10,000 रुपये. आणि हे मास्तर लोक मागं इथं छत्री खोचतात आणि गावागावामध्ये फिरतात विद्यार्थी जमा करायसाठी, पटसंख्या वाढवासाठी आणि रिझल्ट आणण्यासाठी. मग त्याला काप्या पुरव राहतात. एकदा ग्रँट आली का मग दिवाळी दसरा आहे ना, मग कोण पोरगं येते त्याच्या शाळेत ना, कोण नाहीत, काही फरक नाही पडत त्याला. मग एकदा ग्रँट आली की त्याला पगार कोण देते, सरकार देते. मग आरामात बसून खातात. मास्तराचे मोठे हाल होतात ज्याला ग्रँट नाही आहे. ठीक आहे, मास्तर हा प्राणी म्हणजे बहुत का म्हणतात, कर्मठ आहे महाराष्ट्रामध्ये. तर त्यासाठी मग ते काय करते, ही देखरेख करते की मान्यता द्या, कोणत्या याला द्यायची, कोणत्या यांची मान्यता काढून घ्यायची. सरकारने जे नियम बनवलेले आहेत त्यांचं कोण पालन करते, कोण पालन नाही करत, काय कोण करेल, हे एक संघ मान्यता देणे आणि देखरेख संस्था आहे याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे नॅशनल ॲक्रेडिटेशन काउन्सिल, राष्ट्रीय मान्यता परिषद आहे. गुणवत्तेवर आधारित मान्यता प्रक्रिया, जसं मी तुम्हाला A+, A ग्रेड जे सांगितलं आहे की नाही तसं वालं. हायर एज्युकेशन ग्रँट्स काउन्सिल, आता जे UGC जे कार्य आहे ते कोण करेल याच्यामध्ये, हे करेल, कार्यक्षमतेवर आधारित निधी वाटप करतील. प्रत्येक कॉलेजांमध्ये एखादं रिसर्चवाला जर कॉलेज आहे त्यांना निधी जास्त जाईल. BA MA वाले करणे त्याला कोणता निधी पाठवणार आहेत, कोणता निधी पाठवणार आहेत. जिथं टेक्निकल एज्युकेशन आहे, जिथं रिसर्च होऊन राहिलेलं आहे, जिथं लोकांना बाहेर जावं लागतं, तिथं निधी जास्त वाटप करतील. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आहे जनरल एज्युकेशन काउन्सिल, याने काय, अभ्यासक्रम सुधारणा व शैक्षणिक मानके, एज्युकेशनल स्टँडर्ड्स कशी असायला पाहिजे, अभ्यासक्रमामध्ये सुधारणा असायला पाहिजे. आता इंजिनिअरिंगमध्ये बघा तुम्ही, ठीक आहे, तेच प्रश्न येतात, त्याच गोष्टी शिकवून राहिलेल्या आहेत. इकडे मायक्रो प्रोसेसर कोणता झालेला आहे आणि ते लोक कोणता शिकवून राहिलेले आहेत. ITIमध्ये बघा डिझेल मेकॅनिक. जसं इंडस्ट्रीमध्ये होऊन राहिलेलं आहे तसं कॉलेजमध्ये पण व्हायला पाहिजे ना. एज्युकेशनल स्टँडर्ड वाढले पाहिजे ना. त्याच गोष्टी शिकवून काय करतात त्यांना, फक्त डिग्री भेटली पाहिजे म्हणून का. BAमध्ये काय बदलाव केलेला आहे का सर मागच्या 10 वर्षामध्ये, बदलाव करायला पाहिजे. नवीन गोष्टी ज्या समाजामध्ये घडून राहिल्या आहेत, नवीन गोष्टी ज्या जगामध्ये घडून राहिल्या आहेत, त्यांचा अंतर्भाव झाला पाहिजे इथे. आणि प्रोजेक्ट जे बनवतात, आता मी प्रोजेक्ट बनवतो इंजिनिअरिंगमध्ये, काही त्याचा लेनदेन नव्हतं, दुसऱ्याकडे देऊन दिलं आणि बनवून टाकलं. कंपल्सरी करा की जे लोक प्रोजेक्ट बनवत आहेत कोणत्या तरी रेल्वेसोबत, ST बससोबत, कोणत्याही संस्थेसोबत त्यांना करा ना. मेकॅनिकलवाले असतील तर कोणत्या महिंद्रासोबत,
इनोवासोबत तिथं जा, फुकटमध्ये त्यांच्याकडून काम करून घ्या, त्यांना नोकरदार भेटतात आणि यांना एक्सपिरियन्स भेटतो. जर्मनीमध्ये तसेच करतात. तिथले ITIचे, तिथले पॉलिटेक्निकवाले, BMW काय खूप IIT गेलेले लोक नाही आहेत. BMW माहिती आहे ना, मर्सिडीज BMW, त्याच्यामध्ये पॉलिटेक्निक केलेले इंजिनियर आहेत ना, आपल्याकडून IT करून जावं लागते, तेव्हा BMW जातात. कारण ते काय करतात, दुसऱ्या तिसऱ्या वर्षी तिथले जे मुलं आहेत ना त्यांना घेऊन जातात आपल्या कंपनीमध्ये, तिथं त्यांना ट्रेनिंग देतात बिना पगाराची. इकडे शिक्षणही होत आहे, इकडे एक्सपिरियन्सही होत आहे, आणि जसं त्यांचं कंप्लीट झालं आहे तर त्यांना सगळं माहीत राहते, घेऊन येतात आपल्या याच्यामध्ये. आहे तर सगळे त्यांना माहीत राहते. आपल्याकडे किती लोक जातात, हो कॉलेजमध्ये लोक जातात का सांगा? कंपनीमध्ये सोडा, कॉलेजमध्ये तरी जातात का लोक? फक्त परीक्षेने प्रॅक्टिकल द्यायला जातात. मग कुठून ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होऊन राहिलेलं आहे की कोणत्याही प्रकारचा जो नवोन्मेष आहे, ह्या सर्व गोष्टींमुळे जो इनोव्हेशन आहे किंवा जी रिसर्च आहे, संशोधन जे आहे, संशोधन भारतामध्ये खूप जास्त आहे का हो? संशोधन आहे का भारतामध्ये खूप जास्त? कोणत्या क्षेत्रामध्ये बघा तुम्ही, आरोग्यामध्ये बघा, एज्युकेशनमध्ये बघा. आपण काय करतो, अमेरिकन जसं केलं तसं करतो, आहे ना. भारतामध्ये किती मोबाईल कंपन्या आहेत ज्यांचे मोबाईल तुम्ही वापरता? तुम्ही जो पेन वापरता सर, तो कोणत्या कंपनीचा आहे? भारतातली आहे ती कंपनी? कुठली आहे? जर्मनी. जर्मनीची कंपनी आहे. आपल्याकडे लिही म्हटला तर ते बासाची काडी घेते, त्याला छिलते असा आणि त्या शाईमध्ये टाकू लिहिते. ते कलम झाली त्यांची, कलमवाली बाई, मोरपंखाले लावून. आणि ते जर्मन लोक बघा, ते छर्रे लावून त्याच्यामध्ये हे करून राहिले आहेत. काही पेन तर अशी होते, आम्हाला माहिती आहे, तो एक शाई विकणेवाला आला होता की रिफिल संपला, ते रिफिलमध्ये शाई भरा म्हणून, आणि त्याच्यामधून माहिती आहे का बढिया सेंट पण येत होता. हो, पेनामध्ये. मी 7वीमध्ये होतो ना तेव्हा विकायला आला होता शाळेमध्ये तो. त्यानं मस्त भरून दाखवलं, मी भरायला गेलो, पूर्ण बाहेरच निघून गेले ते, पूर्ण हात बीत भरून गेले होते माझे निळे निळे. बरा झाला शाळेचा पॅन्ट निळा निळा होता तर. आणि त्यावेळी आमच्या कसं आई माहिती आहे का, हे पांढरे कपडे माहिती आहे का निळ्यामध्ये पण टाकत होती. आता निळ्यामध्ये आयाच्या उजाला 4 बुंदोवाला बंदच झाला नाही का तो? कोणाची आई टाकते का निळ्यामध्ये कपडे टाकते का? नाही ना. नाही तर पहिलेचे सगळे ते व्हाईट कपडे निळनिळे घालायचे लोक निळ्यामध्ये, आहे ना. कपडे धुवून झाले, तुम्हाला माहिती आहे का निळ माहीत आहे पक्का? कोणत्या कलरचा राहते निळ? निळ्या कलरचा राहते. पण त्या उजालाच्या ॲडमध्ये काय म्हणायचे, सफेद करते ह्या कपडे को. आता बाई आम्ही निळामध्ये यासाठी टाकतो का निळे झाले पाहिजे, आणि तू म्हणते का सफेद होतील. हे कोणती ॲड झाली, उजालावाली. आजकाल कोणी टाकत नाही. बरी आठवण केली, पुढच्या वेळी माहिती आहे का मी निळ टाकून येतो. का बरं निळ टाकतात? पांढरे कपडे लवकर खराब होतात ना. ते आमच्या गावामध्ये एक होते माहिती आहे का, पांढरा राजा त्यांचा सदरा पुरा निळा निळा असा, निळामध्ये टाकायचे ना त्या. आणि ते कसं पावडरचा नीळ टाकायचे अगोदर, ते कसे पावडरचा नीळ टाकायचे त्याच्यामध्ये. ते उजालावाला बुंदवाला नव्हता तो वाला. ठीक आहे. आमच्या आईले कपडे पिळू द्यायचे आम्ही. ते झालं की नाही, तिचं धुवून झालं कशाला रे आणा तिकडे, दोघं भाऊ आम्ही मस्त पिळून आले कपडे द्यायचे. एवढं नको पिळू म्हणे, फाटून जाईन. ठीक आहे. तर आपल्या याच्यामध्ये संशोधन फार होते कमी, त्याच्यामुळे नवोन्मेष फार कमी आहे. भारतामध्ये एवढी सगळी डेव्हलपमेंट झालेली आहे, पण एक मोबाईल कंपनी नाही आहे की ज्याचा मोबाईल भारतीय लोक वापरतील आणि जो मोबाईल आपण बाहेर पाठवू. चायना आणि भारत दोघांनी सोबतच सुरुवात केली होती आपल्या प्रवासाची स्वातंत्र्यानंतरच्या. पण चायनाचे किती मोबाईल बघा, हुवाई जो मोबाईल आहे त्यांचा ॲपलला टक्कर देत आहे. चायनामध्ये पूर्ण मार्केट खाल्लं त्यानं हुवाई. आपले भारतीय जे नौदल आहे ना, त्यांच्याकडे हुवाई कंपनीचा मोबाईल होता, पण भारत सरकारनं बॅन केलं तो वाला. कारण त्याला असं वाटत होतं की चायनीज लोकांना काहीतरी त्याच्यामध्ये काळा केला आणि पाठवला, आणि आपल्या इकडचे ते लोक जर वापरतात तर त्याच्या मग सिक्रेट गोष्टी ऐकतील ना ते लोक. म्हणून तो मोबाईल त्यांनी बंद केला. नाही तो ॲपलचा मार्केट आतापर्यंत खाऊन टाकलं असतं त्यानं. शाओमी झालं, रिअलमी झालं, हे सगळे कुठले आहेत? चायनाचे आहेत. आपल्याकडे तो एक लावा आला होता माहिती आहे का, थंडा पडला तोही लावा आहे ना. थंडा पडला का नाही पडला?
का 2-4 दिवस चालला असेल तो लावा, त्याच्यानंतर तो एक कार्बन नावाचा मोबाईल आला होता, त्याच्यावर एक कार्बन चढून गेला आहे ना. कोणी वापरते का? पण चांगला होता माहीत आहे, कसा पाडला फोडला काही फरक नव्हता पडत त्याला. आणि लाईटही असा होता, एवढा मोठा लाईट होता, असा मारला का बिलकुल डोळे भोकणेच होऊन जायचे, एवढा मोठा लाईट होता त्याचा. मायक्रोमॅक्सचा नाही, कोणता आपला कार्बनचा. डोळ्यावरती कार्बन चढत होता, तोही बंद झाला. पूर्ण मार्केटमध्ये बघा तुम्ही, मुली ज्या गाड्या घेतात, कोणत्या गाड्या घेता मॅडम तुम्ही? ॲक्टिवा. सर्व भारताची राष्ट्रीय गाडी आहे ते ॲक्टिवा. ओल्ड एजवाले आणि स्त्रिया. आता ते ज्युपिटर आला म्हणून त्याला ते ॲडही नाही करावं लागेल होंडावाल्याला ना, अमिताभ बच्चनची ॲड करावं लागते ना, कोणाला करावं लागते. 4 व्हीलरमध्ये बघा तुम्ही ह्युंडईच्या गाड्या आहेत है ना. महिंद्राची घेतला तर महिंद्राचे कोण घेतात माहीत आहे का? गावातले लोक. कारण तिकडे रस्ता खराब राहते ना, एवढाले मोठे मोठे गोटे राहतात, तर तिकडे आपल्या ह्या गाड्या चालत नाही, म्हणून तिकडे त्या ऑफ रोडवाल्या गाड्या घेतात ज्यांची चाकं मोठे राहतात. आता शहरामध्ये सगळे त्या छोट्यावाल्या गाड्या चालतात. हे वाढलं पाहिजे आपल्याकडे. जेव्हापर्यंत चांगली रिसर्च होणार नाही, जेव्हापर्यंत त्यांना सर थोडंसं हळू बोला, नाहीतर आपली चर्चा थोडीशी बाहेर घेऊन जा मग. ठीक आहे. काय याच्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे अभ्यासक्रमामध्ये. जे आपल्या इंडस्ट्रीमध्ये सध्या होऊन राहिलेलं आहे ते आपल्या कॉलेजमध्ये का बरं नाही शिकू शकत? मशीन लर्निंग झालं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स झाली है ना, ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासक्रमामध्ये यायला पाहिजे. तेव्हा ते लोक जेव्हा बाहेर निघतील तर त्यांना काही नोकरी भेटेल है ना. नाही तर हे लोक ते शिकून येतील कायचं कोणता इतिहास आणि ते होऊन राहिलं वेगळंच. तर त्याच्यामुळे काय केलेलं आहे, हे हायर एज्युकेशन काउन्सिल त्याच्यामध्ये इस्टॅब्लिश केली गेलेली आहे. ठीक आहे. चला एवढं लिहून घेऊ आधी आपण याच्यामध्ये. तर प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना यदाद्री भुवनगिरी जिल्ह्यामध्ये आहेत, तिथं हे बीबी नगरमध्ये जातील ते आता. ठीक आहे. इकडे यांचे असिस्टंट डॉक्टर, यांचा मुलगा फॉरेनमध्ये अभ्यास करत आहे. ठीक आहे. तर हे एक आहेत आपले हे चंद्रशेखर महादेवराव मेश्राम. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये खेलो इंडिया अस्मिता फुटबॉल लीग आहे. अस्मिता म्हणजे काय होते, अचिव्हिंग स्पोर्ट्स माइलस्टोन बाय इन्स्पायरिंग वुमन थ्रू ॲक्शन. आता याला मराठीमध्ये नाही करू शकत, कारण ते काय मराठीमध्ये स्मिता आणि अस्मिता वेगळे वेगळे नाव आहेत. हे जे अस्मिता केलेलं आहे हे इंग्रजीचे ते शब्द त्याच्यामध्ये जोडले आहेत. तर ह्या आपल्या खडसे मॅडम आहेत. ठीक आहे. रक्षाताई खडसे यांनी काय केलेलं आहे, जळगावमध्ये काय केलेलं आहे, या फुटबॉल जी लीग आहे याची सुरुवात केलेली आहे. ह्या रक्षाताई खडसे आहेत आणि इकडे ह्यांनी सुरू केलेली आहे. तर त्या महाराष्ट्राच्या आहेत, त्यांनी काय केलं, महाराष्ट्रापासून सुरुवात केली. याच्यामध्ये कशासाठी केलेली आहे की महिलांचा क्रीडा सहभाग वाढ करणे, त्याच्यामध्येही आदिवासी ग्रामीण अल्पसंख्याक समुदायातील मुलींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे. काय आहे, मुलींचा सहभाग वाढवणे आहे, वाढला पाहिजे, स्पोर्ट्समध्येही वाढला पाहिजे, ग्रामीण भागातूनही वाढला पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून काय केलेला आहे, हा प्रोग्राम सुरू केलेला आहे. कोणता, खेलो इंडिया अस्मिता फुटबॉल लीग. आता हे फुटबॉलमध्ये खेळणार याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये काय आहे, काकोरी कट प्रकरण आहे. याला काय म्हणतात, काकोरी कन्स्पिरसी केस म्हणतात. आता याला झाले 25 वर्ष, 100 वर्ष, कारण 1925मध्ये केलं होतं हे, जेव्हा महात्मा गांधींनी काय केलं होतं, असहकार चळवळ थांबवली होती. असहकार चळवळ का बरं थांबवली होती महात्मा गांधींनी? कोणता एक इन्सिडेंट झाला होता, चौरी चौरा, तुम्हाला माहिती आहे ना चौरी चौरा? आमच्या घराच्या बाजूला माहिती आहे का, चौरे काकू राहायच्या. तर त्यांचे हस्बंड आणि त्यांना आम्ही काय म्हणायचे, त्यांना काय म्हणायचे आम्ही, चौरी चौरा. ठीक आहे. तर आपल्या इकडे कसं आहे ते, हां, चिमणकर राहिलं आणि जर चिमणकर मॅडम येत असते तर त्यांना काय म्हणतात, कोण येत आहे, चिमणकरीन येत आहे असं म्हणतात ना, नाही म्हणत का महाराष्ट्रामध्ये? कावळेबाई आहे तर कावळीन येत आहे म्हणून, है ना. बरं झालं आपल्याकडे ते पंजाबी लोकांची आडनाव नाही राहत आहे ना. मोठे खतरनाक आडनाव राहत, चोपडा, तर कोण येत आहे म्हणतील, चोपडीन, है ना. याला काकोरी कट प्रकरण म्हणतात. तर चौरी चौरा तुम्हाला लक्षात राहील. आता माझे जे नेबर आहेत त्यांना लक्षात ठेवाल. ठीक आहे. चौरे मॅडम होत्या, त्यांना हजबंडला चौरीन आणि चौरा. ठीक आहे.
तर हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन आहे, चंद्रशेखर आझाद आहेत, अशफाकुल्ला खान आहेत, ठीक आहे. यांनी काय केलं होतं, ही जी लखनौ ते सहारनपूर जाणारी जी ट्रेन आहे, आता महात्मा गांधींनी ती चळवळ बंद केली. त्याच्यामुळे ह्या लोकांना, आता यंग लोक आहेत, यंग ब्लड आहे एकदम, की ब्रिटिशांना आता मी बिलकुल मारूनच राहीन, काढूनच राहीन. पण त्यासाठी आता शस्त्रास्त्र घ्यायसाठी पैसे लागतात, ढबू लागतात. आपल्याकडे काय म्हणतात गावामध्ये, ढबू. ढबू कुठून आणायचे? तर ही जी ट्रेन चालली होती कुठून, लखनौ ते सहारनपूर, याच्यामध्ये होतं ट्रेझरी. ट्रेझरी म्हणजे काय होता, खजिना होता. तर यांना माहिती आहे का, तो खजिना लुटायचा होता. म्हणून हा पूर्ण काकोरी कट प्रकरण त्यांनी सुरू केला. तर आता ट्रेनला जर रस्त्यामध्ये जर थांबवायचं आहे, तर असं हात देऊन थांबते का ट्रेन, अजी थांबाजी, अजी थांबाजी, कोठी चालली जी, थांबन का ट्रेन? कसं थांबावं लागते मग? हां हां, काय करावं लागते सर? चेन पुलिंग करावं लागते. तुम्हाला माहिती आहे का चेन कुठं राहते? अशी जे साईडला राहते की नाही, त्याच्यामध्ये एक लालवाला हे राहते, दंडू लावलेला छोटासा, गिल्ली दंडूमधला दंडू, त्याला धरून जोरानं खिचायला लागते बरं, असं थांबत नाही ते. मी खिचलो होतो, ठीक आहे, पण त्याचे नियम आहेत कुठं तुम्ही खिचू शकता म्हणून. ट्रेन जर प्लॅटफॉर्म क्रॉस नाही झाली असेल आणि तुम्ही जर खिचलं असेल तर 2 सेकंदासाठी ट्रेन थांबते. आता सकाळी आम्ही गेलो होतो, ट्रेन आम्ही जस्ट एंटर करत आहोत ना, आता आम्ही माणसं चढून गेलो, थोडीशी जातच होती ट्रेन, आमची आई वगैरे खालीच होती, तर गेलो पटकन आणि मी चेन खिचलो, करून ट्रेन थांबून गेली. तर पटपट आमच्या बाया चढल्या. मग आजीला वेळ लागला, अजून एकदा खिचलो आणि त्या डब्यातून पळून गेलो. कोण सांगाल मी खिचलो म्हणून सकाळी 5:30 वाजता. पण मला माहीत होतं की जर ट्रेन स्टेशन नाही सोडलेलं आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे. नाहीतर पोलीसवाले येतात आणि विचारतात काहून तुम्ही ट्रेन खिचली आहे. कारण कसं आहे, चेन पुलिंग केलं तर ट्रेन थांबते. तर आता यांना कसं आहे, लुटायची होती ट्रेन है ना. घोडे तर काय तेवढ्या यायच्या ना, तुकडूक धावणार नाही त्याच्यामध्ये ट्रेन बरोबर. तर यांनी काय केलं मग, चेन पुलिंग केलं. तर चेन पुलिंग करायसाठी एक व्यक्ती होता याच्यामध्ये. कोण होता याच्यामध्ये? राजेंद्र लाहिरी. राजेंद्र लाहिरीने काय केली, चेनची सागडी खुलली आणि खजिन्याची पेटी फोडून किती, 4,600. आता 4,600 कधी, 1925 मध्ये, 100 वर्षापूर्वी. 4,000 म्हणजे किती झाले, 4 करोड. 4,000 म्हणजे जवळपास 4-5-10 करोडच्या जवळपास झाले असतील. कारण त्यावेळी माझे आजोबा 1 रुपयामध्ये पूर्ण बाजार करून आणायचे, इन्क्लुडिंग चांगलंवालं तूप. 1 शेअर, 1 पैशाचा 1 शेअर भेटायचं. तर 4,600 म्हणजे किती झाले, त्यांनी लुटून आणले होते. याच्यामध्ये बघा, मनमथनाथ गुप्ता यांच्या चुकीच्या गोळीने एका प्रवासी अहमद अली ठार झाला होता. शस्त्रे कोणती होती? जर्मन माउझर पिस्तूल होती. याच्यामध्ये समाविष्ट असलेले लोक कोण आहेत? रामप्रसाद बिस्मिल, तुम्ही नाव ऐकलेलं असेल. याच्यामध्ये मुख्य नियोजक, कवी आणि आर्य समाजचा प्रभाव होता, यांना फाशी झाली. अशफाकुल्ला खान आहेत, सहनियोजक आहेत, कवी आहेत, यांना हसरत म्हणतात. हिंदू मुस्लिम एकता, फाशी झाली यांना. चंद्रशेखर आझाद सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये फरार राहिले. नंतर त्यांनी काय केलं, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे नेतृत्व केलं. 1931 मध्ये पोलीस चकमकीमध्ये यांचा मृत्यू झाला 6 वर्षानंतर. याच्यावरती एक चित्रपट पण निघाला होता, माहिती आहे का तुम्हाला? RDB म्हणतात त्याला, रंग दे बसंती है ना. 2005-06 मध्ये रंग दे बसंती चित्रपट निघाला होता. तो याच्यावरतीच, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आहे की नाही, त्यांनी हिस्ट्रीशी कनेक्ट केलं याला आणि त्याच्यावरती तो चित्रपट काढला होता आमिर खानचा. तो तुम्हाला गाणं माहीत असेल, रंग दे बसंतीवाला है ना. हां, आठवलं? ते आठवायचा प्रयत्न करत होते. यानं म्हटलेलं आहे. कोण? तो आपला बोलो तरारावाला कोण सिंगर आहे? दलेर मेहंदी. ठीक आहे, दलेर मेहंदीनं गाणं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. इतके लोक याच्यामध्ये. काकोडी कट प्रकरण जे आहे, राजेंद्र लाहिरी यांनी काय केलेलं आहे, माझं काम केलेलं आहे. मी कोणतं काम केलं होतं? चेन पुलिंगचं काम केलं होतं. पण तोच एकदा केलं होतं मी, ठीक आहे. नंतर असं एकदा काय झालं होतं, मी दिल्लीला जात होतो, एक हरियाणवी आला होता, जिंड सांड, त्याने खिचलं. आता तो हरियाणवी होता एवढं. आणि हरियाणवी कसं आहे, हरियाणवी माणूस तेवढा चांगला आहे जेव्हा तो एकटा आहे. 2-4 लोक राहिले का त्याच्या बिलकुल वाटेला जात. त्यानं म्हणलं, गध्याचे 2 कान आणि 2 शिंग, तर बिलकुल हो भाऊ, त्याला प्रेमानंच घ्यायला लागते. त्याच्यासोबत जर अरेरावी केल्या तर तुमचे पॅन्ट फाटते, तुम्हाला मारतील.
तर TTI त्याच्या मागं नाही जात. पाहून टाकते पहिले हरे आणि मी होत का, जाऊ दे ना आपण, नाही त्यालाच काढून फेकून देतात ते लोक. जेथं तेथं ट्रेन थांबवतात ते लोक. परीक्षा द्यायला जातात की नाही हे लोक. एकदा आम्ही जात होतो त्या मथुरावरून ते तिकडे त्याला एक्झाम सेंटरमध्ये जात होते, ते तर ट्रेन थांबत नव्हती. अरे यो खींच ले ट्रेन, उतरना है. अरे भाई साहब इधर में ये नहीं तो क्या हो गया, मैंने तो यहीं पे उतरना है. खिचलं त्यांना ट्रेन आणि उतरले. जेथं तेथं हे चेन पुलिंग करत आणि तिथे तिथं उतरत नव्हता स्टेशन तरी. 4 जागी त्याने ट्रेन पुलिंग केला. एक्झाम देऊन आले होते आणि 4 गावचे होते ना, कारण कसं आहे जेव्हा दिल्लीमध्ये ट्रेन एंटर करते ना तर पूर्ण हरियाणाचे स्टेशन लागतात, फरीदाबाद, पलवल हे ते नाही का. प्रत्येक जागी थांबत जात आणि प्रत्येक जागी उतरत जात. TTI पण काम म्हणणार आहे नाही, काहीच म्हणलं त्यानं. बघा याच्यानंतर बघा याच्यामध्ये आता आपलं जे वाढवण एक आहे याच्यामध्ये, कुठे गेला रे, एक मिनिट. हां बघा याच्यामध्ये काय आहे, वाढवण आहे, पालघरमध्ये आहे. देशातील पहिली जागतिक कृषी बाजारपेठ. सरकारनं मान्यता दिली नाही याला. कुठे आहे, वाढवणमध्ये आहे. वाढवण कसं आहे माहीत आहे का, जसं आपला पालघर जिल्हा आहे, ठीक आहे, ठीक आहे ना. हा इथं काय असा, हा असा पालघर जिल्हा आहे, तर इथं किनाऱ्यावरती आहे काय, वाढवण. तर याच्यावरती काय करतात आता, हवाई अड्डा, त्याच्यानंतर आपलं पोर्ट आहे, बंदर आहे, आणि समृद्धी महामार्ग आणि रेल्वे. प्रवासाचे 4ही साधन काय करतात, याला जोडत आहे. पाण्यावरून जाणारा, रेल्वेवरून, समृद्धी महामार्ग आणि हवाई अड्डा, जेणेकरून काय होतील, इथून ट्रान्सपोर्टेशन करायला सोपं होईल. समृद्धी महामार्ग जर जोडलं तर सरळ कुठे येईल, तिथून नागपूरला. किती तासामध्ये येते समृद्धी मार्गानं, समृद्धी महामार्ग माहिती आहे सगळ्यांना. हां हां मुंबई म्हणजे कसं आहे, तो ठाणे पालघरवरून तिकडून जोडणार आहे ना त्याला, तो तर जास्त वेळ लागणार नाही त्याला. त्याच्यामुळे काय होईल, आता ही कोणती आहे, कृषी बाजारपेठ आहे. कारण आपल्या शेतकऱ्यांना कसं आहे, त्यांच्या मालासाठी योग्य भाव मिळायला हवा. कारण कितीही महाग होऊन जाऊ, शेतकऱ्याला भावच नाही मिळत हो. हे मधातलेच लोक खाऊन टाकतात, त्यांना काही फायदाच होत नाही. शेतकऱ्याचं मरण आहे. तर त्यांना योग्य भाव मिळायला हवा त्यांच्या मालासाठी, म्हणून ही जागतिक बाजारपेठ केलेली आहे की सरळ जागतिक बाजारपेठेचा थर्ड लाभ भेटला पाहिजे. की इथून आले, इकडचे जे आहेत आपल्या नागपूरचे संत्रे आहेत, पाठवा तिकडे, है ना. आपण का करतो, छिलके काढतो आणि एकमेकाच्या डोळ्यामध्ये टाकतो, असेच करतात ना. नाही तर ज्यूस बनवतात त्याचा, मग संत्र्याचा ज्यूस. काही लोक सकाळी 8 वाजता घेतात, काही लोक रात्री 8 वाजता घेतात, है ना, ज्यूस, ऑरेंज ज्यूस. बाहेर पाठवा, जळगावच्या केळी पाठवा, पपया पाठवा, हापूस आंबे पाठवा, आपल्या इकडचे घुटी आंबे पाठवा ना, जे गावठीवाले राहतात, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल राहत नाही. आपल्या इकडे जेवढे हे एवढ्याले मोठे मोठे फेकून मारायचे आंबे येतात ना, हे पेवंदी आंबे, बैगनपल्ली आंबे, पूर्ण पिवळे राहतात आणि मधामध्ये बघा कोणते ठिपके राहतात, हिरवे हिरवे. याचा अर्थ समजून जायचा की त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्याला पिकवायसाठी ॲसिड वापरलेला आहे. नॅचरली जो फळांमध्ये येतो तो कोणता राहतो, इथिलीन राहतो. हे लोक काय करतात, कॅल्शियम कार्बाईडचा वापर करतात, ज्याच्यामुळे काय होते, कॅन्सर होतो. स्वस्त राहते ना, याला फरक पडत नाही. आंबे विकणेवाल्याले तुम्ही जाऊन खाऊन टाकता मस्त बेगनपल्ली आहे म्हणून. कायचा बेगनपल्ली, पूर्ण निघते तुमची बेगनपल्ली. कॅल्शियम कार्बाईड वापरतात, त्याचे वापर मनाई करून ठेवलेला आहे, पण तो स्वस्त राहते आणि लवकर काम करते म्हणून ते वापरतात. जे आपले ऑर्गॅनिकवाले फळं वगैरे आहेत की नाही, ते पाठवायचे बाहेर. द्राक्ष आहेत, है ना, आपल्या इकडचे धान आहेत, भात आहे, है ना. बाहेरच्या लोकांना फक्त माहिती आहे का, कोणता धान माहिती आहे, कोणता तांदूळ माहिती आहे, एवढा मोठा तो बासमती. बासमती जास्त खाऊन नाही होत, तो दिसासाठी फक्त तसा राहते.
डेली त्याला खाऊन नाही होत बासमती राईसला. एखाद्या वेळेस बिर्याणी खाल्ली ना तर ठीक आहे. आता बिर्याणीसुद्धा माहीत आहे का तो छोटावाला राहते की नाही राईस, तो बढिया वाटते. कोणता? HMT तर राहिलाच नाही मॅडम. आता मी एवढ्यानं पास होतो, मागच्या वर्षी मला माझ्या शेतामध्ये लावायचं होतं HMTच्या नावाखाली डुप्लिकेट देतात. जय श्रीराम. त्याच्यामध्येही आता सुपर श्रीराम, हा श्रीराम, तो श्रीराम. हां हां, मला कसं आहे, आता माझ्या शेतामध्ये धान होतात बरं का, तर मी तेच तांदूळ खातो. नाही तर जे आपले मित्र शेतकरी आहेत की नाही त्यांना सांगून ठेवतो, बापूर तो आपल्यासाठी दळत आहे 4 क्विंटल माझ्यासाठी बिंदळ, आणि तेच तांदूळ आणतो मी. हे मार्केटमध्ये तर ते जे पांढरे दिसतात का नाही, फेअर अँड हँडसम क्रीम लावलेले, ते तर तांदूळ घ्यायचेच नाहीत ते. हो, ते पूर्ण पॉलिशिंग करून राहतात. मी जे दळतो ना त्याच्यामध्ये थोडीशी एक लेअर ठेवतो मी कुक्साची, तर ते ब्राऊन राहतात ते राईस. हे जे राहतात का नाही पांढरे फटफटे, याच्यामध्ये पूर्ण पॉलिशिंग करून टाकतात हे लोक, विकायसाठी जे आणतात. लोकांना तसेच आवडतात ना इकडे. आमच्या घरचे तांदूळ लोक पाहून म्हणतात हे कसे आहेत म्हणून, कुकूस राहते अर्धा. ठीक आहे, चला. तर आता हे कृषी मालासाठी याच्यामध्ये केलेलं आहे. तसे किती लोक आहेत जे आपल्या याच्यामध्ये जे स्वतः दळून खातात तांदूळ, आहेत का कोणी? की सगळे घेऊन खातात? तुम्ही खाता, अजून तुमचं पण आहे? तुमचं पण? अरे वा, छान आहे, तुमचं पण आहे. तुमचं मॅडम घेऊनच खाता का तांदूळ? हां, पण सरळ शेतकऱ्याकडूनच घेता ना? हां, ते ठीक आहे मग. ते नाही आता इथून आमच्या आजूबाजूला सगळे ते 25-25 किलोचे घेऊनच आणतात. कुठून घेतले होते? हां, जे लोक इथले असतील नागपूरचे आणि ज्यांना भेटत नसेल की नाही, काय करायचं माहीत आहे का, नागपूरच्या बाहेर जा, तिकडे सावंतकडे वगैरे एखादा राईस मिल बघा, राईस मिलमधून सरळ उचलून आणा. जर शेतकऱ्याकडून नाहीच भेटत असतील ना, राईस मिलमध्ये जायचं. मला नाही भेटले की नाही, ते शेतकरी येतात की नाही, त्यांना तिथंच म्हणतो, आणि एवढे आणलास का, एवढे मला देऊन देतात, धान घेऊन टाकतो, तिथं दळून टाकतो. मी 8व्या वर्गात होतो तेव्हापासून मी जाऊन धान दळत आहे. आधी बैलबंडीवरती घेऊन जायचा मी, माझ्या गावावरून बैलबंडीवरती घेऊन जायचा मी. कधी कधी नंबर लागत नव्हता, रात्री 2 वाजता नंबर लागत होता. रात्रभर मिल चालू राहते ना, हिवाळ्याच्या दिवसामध्ये पूर्ण पांगर करू देतं. आला का रे नंबर आपला, 2 वाजता दळून मग मी रात्री 3 वाजता गावाला जायचं सायकलनं माझ्या भावासोबत. पण तांदूळ आपले दळले खायचे. बघा आता याच्यामध्ये बघा, पणन मंत्रालय जो आहे काय आहे, जयकुमार रावल यांनी काय केलं आहे, पॅरिसमधील जगप्रसिद्ध रुंजीस मार्केटला भेट देते आणि महाराष्ट्राला काय करायचं, आपल्याला जागतिक बाजारपेठ करायची. आता हे पणन मंत्रालय काय आहे याच्यामध्ये बघा, आता वाढवणमध्ये काय आहे, भव्य बंदर आहे. ठीक आहे, बंदर म्हणजे हावाला बंदर नाही, आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्याला का बरं बंदर म्हणतात? हो, पण बंदर का बरं, यालाही तर बंदर म्हणतात ना, त्याला का बरं बंदर म्हटलेलं आहे? हो, पण त्याचा बंदराशी का संबंध आहे, मी हे विचारत आहे. तुम्ही सांगता ते सगळं बरोबरच आहे, पण त्याला बंदर या शब्दासोबत लिंग करा ना. कारण आपल्या इकडे जर दिसला तुम्हाला तर त्याला काय म्हणता, बंदराला म्हणता ना. ठीक आहे, हा एक एक्सप्लेनेशन आहे, बरोबर नाही आहे, पण त्यांनी लॉजिकली सांगायचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये जरा विचार करा तुम्ही. ठीक आहे, की याला का बरं बंदर म्हणतात, हिंदीमध्ये बंदरगाह म्हणतात है ना, की त्यालाही बंदर आणि यालाही बंदर का बरं असं म्हटलेलं बघा तुम्ही त्याच्यामध्ये. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, समृद्धी मार्ग आहे, रेल्वे तर ऑलरेडी तिकडे आहेच आहे. त्याच्यामुळे काय झालं, 4ही जे आपले मीडियम आहेत त्याच्या माध्यमातून याला जोडण्यात येत आहे. जवळपास 500 एकर क्षेत्रामध्ये हे निश्चित केलेलं आहे याच्यामध्ये. तर आता काय करणार आहे याच्यामध्ये, पणन विभाग काय आहे, कृषी मालाच्या विपणन व्यवस्थेची देखरेख. विपणन म्हणजे काय, मॉनिटरिंग ऑफ ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट सिस्टीम. मार्केटिंगचा जो विभाग आहे त्याचं मॅनेजमेंट कोण होतं, पणन विभागामध्ये होतं. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे नियमन व सुधारणा. प्रत्येक तहसीलीमध्ये काय असते, ॲग्रिकल्चर मार्केटिंग प्रोड्यूस कमिटी असते, कृषी उत्पन्न बाजार समिती असते. त्याच्यामध्ये सहकारी संस्था, खरेदी विक्री संस्था, प्रक्रिया संस्था यांचे नियंत्रण करते. शेतकऱ्यांना बाजारपेठेचा न्याय दर मिळवून देते. ठीक आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे की शेतकऱ्यांना जो आहे त्यांना
त्यांचा जो वाजवी भाव आहे तो मिळायला पाहिजे. हा झाला आपला काकोडी प्रकरण झाला. याच्यामध्ये हा एक बघा, याच्यामध्ये काय आहे, रुद्रास्त्र. काय दिलेलं नाव याला, रुद्रास्त्र नाव दिलेलं आहे. काय आहे ही, आशियातील सर्वात लांब मालगाडी. आता दोन प्रकारच्या रेल्वे आहेत, एक मालगाडी असते आणि एक पॅसेंजरवाली असते की ज्याच्यामध्ये व्यक्ती बसतात. एकामध्ये मालगाडी असते आहे ना. तो एक सर्वात मागच्या याच्यामध्ये बघा पांढरा ड्रेस घालून राहते ना, असा झेंडा हलवत राहते. सर्वात शेवटच्या येते ना, लाईट दाखवते तो, ठीक आहे, त्याला गुड्स गार्ड म्हणतात. तर ती मालगाडी आहे, त्याच्यामध्ये ते डबे पूर्ण बंद असतात, कोळसे वगैरे त्याच्यामध्ये राहतात किंवा बाकीचं कोणतंही मटेरियल आहे. किती आहे, 4.5 किलोमीटर लांब मालगाडी आहे. म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, तो तिकडे वायाडक्ट एक आहे माहीत आहे का, ह्या आपल्या इथून सुरू होते, कुठून, सोमलवाडा आहे ना, तिथून तो ब्रिज सुरू होते, अजनीवाला जो चौक आहे का नाही, आणि सरळ त्या एअरपोर्टकडे निघते माहीत आहे. तेवढी लंबी ट्रेन 4.5 किलोमीटरची. 7 इंजिन राहणार त्याच्यामध्ये, कारण एवढी मोठी ट्रेन आहे, 2 इंजिन होणार नाही ना. 7 इंजिन, 2 समोर ना बाकीचे मधामधात जोडून त्याला घेऊन जाणार आहे. एवढी लंबी मालगाडी आहे. कशामध्ये, एका युनिटमध्ये 6 मानक रेक्स आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. भारताची आणि आशियातील सर्वात लांब अशी बिलकुल बिगदी 4.5 किलोमीटरची आहे. याच्यामध्ये नॉर्मली जी ट्रेन असते त्याची लेंथ किती असते, 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरची असते है ना, 1 किलो 1.5 किलोमीटरची असते याच्यामध्ये. तर आता विकास आणि संचालन कोणी केलेलं आहे, भारतीय रेल्वे, पंडित दीनदयाळ उपाध्याय विभाग, पूर्व मध्य रेल्वे, ईस्ट सेंट्रल रेल्वे. कुठं, धनबाद विभागाशी समन्वय साधून चालवली जाते. धनबाद कुठे आहे, झारखंड. धनबाद कुठे आहे, झारखंडमध्ये आहे. चाचणी मार्ग काय आहे याच्यामध्ये बघा, गंज ख्वाजा उत्तर प्रदेश ते गढ़वा झारखंड, ठीक आहे. कुठे कुठे केलेला आहे याचा, गंज ख्वाजा उत्तर प्रदेश, ठीक आहे. म्हणजे हा जो भाग आहे इकडचा, हा असा इकडे झारखंड पडतेल, हा इकडे यूपी आहे आणि इकडे काय आहे, झारखंड आहे. इकडे याला काय करतील हे लोक, याची टेस्टिंग करतात. काय नाव आहे त्याचं, रुद्रास्त्र. ट्रेनचं नाव काय आहे, रुद्रास्त्र. याच्यामध्ये कशासाठी केलेलं आहे, एकाच फेरीमध्ये अधिक माल वाहून नेण्यासाठी केलेलं आहे याच्यामध्ये, ठीक आहे. एकूण लांबी जवळपास चाचणीमध्ये 4.5 किलोमीटर. नंतर किती करतील, 5 किलोमीटरची. किती वॅगन्स आहे त्याच्यामध्ये, 354 वॅगन्स. म्हणजे काय, एक एक जो डब्बा असतो की नाही, कोच, असे किती राहतील, 350. ही जी नॉर्मल पॅसेंजर ट्रेन आहे याच्यामध्ये जवळपास 13 स्लीपर कोच राहतात. AC चे जवळपास 6-7 राहतात, 20 झाले. 2-4 जनरलचे राहतात, 22 झाले. एक इंजिन राहते, 23 झाले. जास्तीत जास्त 30 जर एक्स्ट्रा डब्बे लावले तर. नॉर्मल जी पॅसेंजर ट्रेन आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती राहतात, 30 डब्बे, 35 डब्बे राहतात. याच्यामध्ये किती आहेत, 354 आहेत. 10 पट मोठी, 10 पट मोठी, ठीक आहे. 7 इंजिन लागणार आहेत. सरासरी वेग 40, ठीक आहे. एकूण अंतर किती याचं, 209 किलोमीटरचं आहे, ठीक आहे. जे गंजवा ते याच्यामध्ये जे करणार त्याच्यामध्ये, ठीक आहे. चला याच्याबद्दल लिहून घेऊ आधी, पहिले रुद्रास्त्राबद्दलच लिहून घेऊ आपण. हा एक जरा खूप विषय आता सध्या चर्चेमध्ये येऊन राहिला बघा. काय केलेलं आहे याच्यामध्ये, राष्ट्रीय टास्क फोर्स आहे मानसिक आरोग्यासाठी सर्वेक्षण पोर्टल सुरू केलेलं आहे. कोणी केलेलं आहे, सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाने काय केलेलं आहे, एक पोर्टल सुरू केलेलं आहे. पोर्टल म्हणजे काय, एक संकेतस्थळ आहे. संकेतस्थळ म्हणजे कसं, जसं की www.supremecourtofIndia.nic.in काय आहे, हा संकेतस्थळ आहे. म्हणजे त्या स्थळी जाऊन तुम्ही त्याच्याबद्दलची सगळी माहिती घेऊ शकता. जसं मी म्हटलं अमेझॉन आहे, अमेझॉनचं संकेतस्थळ कोणतं आहे, त्याचं एक ते ॲप आहे किंवा मग त्यांची वेबसाईट आहे. तर ही वेबसाईट आहे याच्यामध्ये. तर काय केलेलं आहे, उच्च शिक्षण संस्थांमधील, काय केलेलं आहे, उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी आत्महत्येचे वाढते प्रमाण आणि मानसिक आरोग्याच्या समस्यावर उपाय शोधण्यासाठी एक विशेष पोर्टल सुरू केलेलं आहे. तुम्ही बघा, इतक्यामध्ये मागच्या वेळी त्या GMC गोंदियामध्ये माहीत आहे का, मागच्या वर्षीची गोष्ट मला वाटते, GMC गोंदियामध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. GMC नागपूरमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली.
एम्समध्ये आता काही दिवसापूर्वी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आता मला सांगा, IITमध्ये कोणीतरी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. हां काय मॅडम? कोटामध्ये तर खूपच जास्त आहे, तिकडे तर रोगच झालेला आहे. काही नाही झालं, मनासारखं नाही झालं, करून टाका आत्महत्या. आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीला जेव्हा GMC नागपूर भेटते किंवा एम्स भेटते, ते हे लोकांचे काय आहेत, ड्रीम कॉलेजेस आहेत ना. एम्समध्ये ॲडमिशन भेटणे का साधी गोष्ट आहे का? IITमध्ये ॲडमिशन भेटणं का साधी गोष्ट आहे का? तिथे गेल्यावर हे लोक आत्महत्या करतायत, म्हणजे काही ना काही चुकीचं होऊन राहील. आणि याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, जास्तीत जास्त प्रमाण SC ST आणि जे मायनॉरिटी कम्युनिटीचे आहेत ते लोक जास्त आत्महत्या करून राहिलेले आहेत. तर सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे की ज्या एजमध्ये पोरांनी एन्जॉयमेंट करायला पाहिजे, कॉलेजचं वातावरण म्हणजे सर्वात चांगलं आनंददायी खेळणेवाला राहते. त्यांना वाटते की तुमचे टीचर सक्त आहेत, तुम्ही नोकरीमध्ये जा, तुमचा बॉस बघा कसा राहते. तर ज्या एजमध्ये त्यांनी खेळायला पाहिजे, बागडायला पाहिजे, कॉलेजमध्ये आनंद घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये ते स्ट्रेस घेऊन राहिले आहेत की मला अभ्यासाचं स्ट्रेस आहे, मला पास व्हायचं स्ट्रेस आहे. वेगळी वेगळी कारणं आहेत त्याच्यामध्ये. SC कम्युनिटी आहे, तो वेमुला नावाचा एक विद्यार्थी होता आंध्र प्रदेशमध्ये, त्याच्याविरुद्ध काय झालं होतं, डिस्क्रिमिनेशन, त्याच्यामुळे करून राहिले आहेत लोक. तर एक्झॅक्टली कारणं आहेत काय? तर जे विद्यार्थ्यांचे मित्र आहेत, त्यांचे पॅरेंट्स आहेत, त्यांच्याकडून ते लोक मतं मागवतात की तुम्ही सांगा की, कारण कसं आहे, एखाद्या नॉर्मल जो आपला बिहेवियर राहतो ना, त्याच्यामध्ये थोडासाही जरी फरक आला की नाही, तर सर्वात पहिले जे माहीत होणारे लोक आहेत ते आहेत आपले फॅमिलीचे लोक. आईला, बहिणीला, भावाला, त्याच्यानंतर त्याचे मित्र राहतात, त्यांना माहिती पडते की काय होऊन राहिलेलं आहे. त्यांच्याकडून ते लोक कारणं मागवतात की सांगा आपल्याला कसं आहे, एखाद्या गोष्टीचा उपाय आपल्याला तेव्हाच करता येते जेव्हा आपल्याला त्याच्या मागची कारणं माहिती आहेत. डॉक्टरकडे गेले, सरळ तुम्हाला गोळ्या लिहून नाही देतो, पहिले विचारते, सांगा काय खाल्लं काल रात्री. सर काल रात्री थोडंसं चिकन आणि थम्सअप घेतलं होतं, बटर चिकन. मग पोटामध्ये गडबड नाही होतं काय होईल, मग किती घेतल्या होत्या? सर 2 थम्सअप घेतल्या होत्या. मग तो पूर्ण चेकअप वगैरे करतो, BP वगैरे कसं आहे, काय आहे, मग गोळ्या देतो. तर आता आपल्याला माहीत तर पाहिजे की हे लोक का करत आहेत आत्महत्या, त्याच्यासाठी हा केलेला आहे. एखादा व्यक्ती माहिती आहे का, बुढाबाटा आहे, 50 वर्षात झाला, बायकोसोबत झगडा झाला आणि जाऊन माहिती आहे का आत्महत्या करता, काही प्रॉब्लेम नाही आहे, झालं त्याचं जीवन जगून. पण जेव्हा आपले शिकणारे 12वी नंतर माहीत आहे का विद्यार्थी, ह्या इकडे कोराडीमध्ये तळाव आहे, पोलीसवाले बसून राहतात. 10वीचा रिझल्ट लागला, 12वीचा रिझल्ट लागला तर हो, त्या कोराडीच्या तळ्यावरती बसून राहतात पोलीसवाले. कारण आपल्या इकडे उपोषण उत्सुक, आत्महत्या उत्सुक लोक फार आहेत ना. तर आपले चालले ॲक्टिवा घेऊन, तिकडे गाडी ठेवून दिली, बुडक. तेवढ्या दूर पायदळ कोण जाईल, त्रास नाहीत का? अरे बाबा, आपल्या तुम्हाला सांगतो, भारतामध्ये लोक रेल्वेच्या ट्रॅकवरती जातात ना आत्महत्या करायला, टिफिन घेऊन जातात, बॉटल घेऊन जातात सोबत, प्यायसाठी नाही का पाणी. ट्रेन लेट झाली तर मग मंडळ जबाबदार राहणार आहे का त्यासाठी? आमच्या इकडे एक होता, तो गाडी घेऊन गेला पुलावरती गाडी घेऊन गेला तो, आणि माहिती आहे का तो कुदला तिथून. आता पाण्यामध्ये कुदला, वाचला, परत वरती आला. अरे लोक माहिती आहे का त्याला थांबवत सोडून काय करतायत, व्हिडिओ काढत आहेत. आहेत तसेही लोक आहेत, व्हिडिओ काढत आहेत त्याचा. पाय पहिल्यांदा नाही मेला, आता मरते पाय, व्हिडिओ काढलेला आहे त्याचा. ज्या वयामध्ये पोरांना खेळायला पाहिजे, चांगल्या चांगल्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, मी का पुढे जाऊन मी कोणत्या गोष्टी करेन, का आत्महत्येचा विचार करतायच. एक समाज म्हणून आपण त्या विद्यार्थ्यांना फेल करत आहोत, त्यांनी आपल्याला फेल नाही केलेलं आहे. एक समाज म्हणून आपण त्यांना फेल केलेलं आहे. एवढीशी चिरूक पारूक माहिती आहे का, ते एवढं मोठं ते ओझं घेऊन जातात. हो, असा एलकुल असा होऊन चालते तो, एवढा मोठा तो चष्मा राहते भिंग घातल्यासारखा, आणि असा करून पाहते. राहे ना, कॉमन सीन आहे की नाही. सकाळी सकाळी त्याची माहिती आली घेऊन येते, एवढा मोठा झोला घेऊन,
आम्ही तर माहीत आहे का ते पावसाळ्याच्या दिवसामध्ये माहीत आहे का ते झिल्ली राहायची ते है ना, संगम कपडा स्टोअरवाली, हां त्याच्यामध्ये 2 पुस्तकं टाकल्या, असं माझ्यामध्ये गॅप केली की चालले धरून, ना भार ना काही ना काय, पुस्तकं आपल्या कॅरियरमध्ये लावून टाकलं, पाऊस येईल तरी भिगत नव्हत्या है ना. आणि डब्बा राहत होता आपला छोटासा असा. यायले का पोरापेक्षा जास्त होमवर्क कोण करते माहीत आहे का? मायबाप. मायबाप करतात जास्त होमवर्क. पोरायले जास्त मार्क भेटले पाहिजे म्हणून मायबाप लागून राहतात. बाप इकडे करत आहे, माई इकडे करत आहे, पोरगं बसून तिकडे गेम खेळत आहे. कॉम्पिटिशन मायबापामध्ये जास्त आहे का महापोराला जास्त मार्क लागले पाहिजे म्हणून. शाळेमध्ये येऊन मी बघितलं आहे की मायबापा येऊन भांडतात की एवढे मार्क कमी काऊन, एवढे मार्क कमी काऊन. हां तुझ्या त्या दलित दराले पाय पहिले का करून ठेवलं नाही त्यानं. तर त्याले मार्कपेक्षा त्याला एटिकेट शिकवा. हां त्या बाजूच्या इकडे क्लास सोडते तिच्याकडे पाहत राहते आणि रागवला तर म्हणते मला तिच्यासमोर काहून रागवल्या म्हणते. कोणासमोर रागव तुले? मायबापाला जेव्हा खोटं सांगतात हे लोक, यायले म्हणजे मास्तर काहीच नाही वाटत. यायले वाटते पैसे दिला का नाही घेतल्यासारखं वाटते मास्तरले. शिक्षकाची काही त्यांच्यामध्ये राहिलेली, तुम्ही तरी थोडे बहुत करत असाल, ते लोक काही नाही करत. आजकालचे जे पहा तुम्ही कॉन्व्हेंटवाले किंवा शाळेवाले, त्याला असं वाटते की आम्ही फीज भरलो तर मास्तराला विकत घेतलो आम्ही. बहुत फालतू जेनजी म्हणतात स्वतःला, हे बहुत फालतू निघून राहिलेले आहेत. हां असंच करून राहिले आहेत ते लोक. झिरो व्हॅल्यूज आहेत त्यांच्यामध्ये. फक्त मार्कशीट त्यांची चांगली दिसली म्हणजे संपला, चांगला विद्यार्थी म्हणतात. काही चांगले नाही आहेत हे. असे पोरं बाहेर निघतात मार्कवाले. मायबाप त्याला हे करतात. आणि आपल्या विदर्भामध्ये तर 3च प्रोफेशन आहेत. सर्वात पहिले पोरगी असेल तर नीट करल, पोरगा असेल तर जेई करल. जेई नाही झाली NIT, NIT नाही झाली मग रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज, तो नाही झाला मग कोणताही फडका थोडका इंजिनिअरिंग कॉलेज पाहत असेल तर पहा. मग पोरीले मग पहिले MBBS, मग BDS, मग तो नाही भेटला तर BAMS, तो नाही भेटला तर BHMS, आणि तो नाही भेटला तर नर्सिंग, BSc नर्सिंग. हे म्हणजे क्रमानं लागलेले कोर्सेस आहेत. आणि हे दोन्हीमधून नाही झालं तर मग मास्तर व्हायचं. बाकी कोणतेच प्रोफेशन महाराष्ट्रामध्ये नाही आहेत ना. कॉमर्स घेत कोणी मग आपल्या गावातल्या पोरीबारी वगैरे मग त्या राहिल्या तर मग कोणी BSc घेऊन टाकते, कोणी BA घेऊन टाकते. त्याच्याकडे असे तुच्छ नजरेनं पाहतात. BA करते, तेही उलटा हे बी करायचं सोडून BA करताय, अशा नजरेनं बघतात ते लोक. समाजामध्ये शिक्षणाला माहीत आहे का फक्त काय केलेलं आहे, नोकरी मिळवायचं साधन बनवून ठेवलेलं आहे है ना. का बरं डॉक्टरकी करतात लोक? त्याला बहुत म्हणजे महात्मा गांधी घुसला का त्याच्या शरीरामध्ये का प्रत्येकाला जाऊन मी सेवा करीन म्हणून? कायसाठी? पैसा चांगला भेटतो ना, म्हणून लोकांना बनायचं आहे डॉक्टर. पैसा चांगला भेटतो म्हणून इंजिनियर बनायचं आहे. त्यांना काही भारतासाठी करायचं आहे म्हणून नाही करायचं आहे. प्रॉब्लेम हा आहे, म्हणून हे लोक आत्महत्या करत आहेत. आणि हा मानसिक आरोग्य एवढा पसरलेला आहे का भारतामध्ये 146 करोड जनता आहे तरी लोकांना एकटेपणा वाटतो. विचार करा तुम्ही. भारतामध्ये 146 करोड जनता आहे तरी लोक एकटे आहेत, अलोन. 2 गोष्टी आहेत, एक होते अलोन आणि एक होते लोनली. लोनली म्हणजे एकटं वाटणे, म्हणजे इथं बसून आहेत, एकटेपणा. आणि बिईंग अलोन म्हणजे काय होते, तुम्ही लोकांपासून स्वतःहून दूर जाता आणि त्या कंपनीला तुम्ही एन्जॉय करता, त्याला म्हणतात बिईंग अलोन. लोनली म्हणजे कसं आहे, एकदम एकटेपणा ज्याला महसूस होतो की 10 लोकांमध्ये बसल्या तरी त्याला एकटंच वाटते. असं लोकांना एकटेपणा होऊन राहिलेला आहे. विचार करा, जेव्हा की 150 करोड इथं पॉप्युलेशन आहे, बसायला आणि उठायला जागा नाही आहे आणि ह्या लोकांना एकटं वाटते आहे ना. बसमध्ये होते का जागा आहे ना, अर्धा हेमिस्फिअर बाहेर ठेवून बसायला लागते त्या सरकारी बसमध्ये आहे ना. जागा जर नाही भेटली तर अशा करून बसतात तिथं, थोडीशी सरकाराची म्हणून नाही बसत का. शेवटची जर बस राहिली तर एका सीटवरती 4 बसतात, तर त्यावेळी तिथं 5-6 बसून जातात, 2-4 पोरं मांडीवरती येतात. ठीक आहे, तरी एकटेच मांडीवरती बसून. बघा याच्यामध्ये काय करणार आहे बघा, विविध घटकांकडून काय अभिप्राय घेणार आहेत. विद्यार्थी आहेत, पालक आहेत, शिक्षक व प्रशासक आहेत, मानसिक आरोग्य तज्ज्ञ आहेत आणि सामान्य नागरिक आहेत.
ठीक आहे. याच्यामध्ये काय खूप जास्त मानसिक आरोग्य तज्ञाची आवश्यकता नाही आहे. ज्या प्रकारे आपली शैक्षणिक संस्था सुरू आहे, ज्या प्रकारे आपल्या पोट्याला फक्त मार्क घ्यायसाठी लावतात आणि त्याला काहीतरी बनायसाठी लावतात, हा मुख्य कारण आहे. पोरांना काहीतरी बनायचं राहतं, हा मुख्य कारण आहे. काहीतरी करायचं राहतं, हा कारण जर राहील तर ते कधीच सुसाईड करत नाही. ज्यांना काहीतरी करायचं राहतं ना आणि ज्यांना काहीतरी बनायचं राहतं, तो बनाच्या नादामध्ये काही बाई करून टाकते. ज्याला काही करायचं राहतं तो बरोबर करतं. ठीक आहे. बघा काय आहे आत्महत्येचे कारणे. बघा रॅगिंग आहे, जातीय भेदभाव आहे, शैक्षणिक ताण आहे, आर्थिक अडचणी आहेत, मानसिक आरोग्यावरील कलंक आहे. कोणी कोणी लोक सामोर येत नाही, ते त्यांना वाटते बघा हा सायकोलॉजी. मी एकाला घेऊन गेलो, मी का बयाव का म्हणते, अबे तू बया नाही झालाच पाहिजे म्हणून घेऊन जातो म्हणलो तिकडे, त्याकडे पळून गेला तो. त्यांना वाटते की नाही मी जर सायकोलॉजिस्टकडे गेलो तर मला बया म्हणतील म्हणून. आताही म्हणत आहेत म्हणलो, तू झाला नाही पाहिजे म्हणून तुला घेऊन चाललो मी. आपल्याकडे कलंक हे करतात. अमेरिकेमध्ये वगैरे ते त्या नवरा बायको झगडा झाला तरी ते लोक काउन्सिलरकडे जातात. आपल्याकडे नवरा बायको झगडा झाला तर काय करतात, मैत्रिणीसोबत जाऊन चुगल्या करतात. हा मा नवरा असा, ठीक आहे. नवरा रात्री दोस्तासोबत बनून राहते, हे अशीच आहे. 3 दिवस झाले का अजून सारखे, देव चहा देशील का नाही लवकर दे, असं सुरू होऊन जाते. इकडे कलंक समजतं त्याच्यामध्ये. मी घेऊन गेलो 2-3 जणांना, एक नाही आला पा तिकडे, कलंक समजतात. ठीक आहे. याचं उद्दिष्ट काय आहे, आत्महत्येच्या प्रमुख कारणांची ओळख करणे, याच्यामध्ये संस्थात्मक व प्रणालीगत त्रुटींचे विश्लेषण करणे आहे, सुधारणा व धोरणात्मक शिफारशी सादर करणे आहे याच्यामध्ये. ठीक आहे. कारण काय काय आहे आपल्या एज्युकेशन संस्थांमध्ये कधी कधी काय होऊन जाते माहीत आहे का, की विद्यार्थ्यांच्या भल्यांपेक्षा नियम कागदपत्र याला जास्त महत्त्व देतात. आता हे CET झाली माहीत आहे का, याच्यामध्ये ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट लावतात.